हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। कदाचित तुम्हाला थोडस सुरुवातीला वेगळं वाटेल की आपण हे काय वाचतोय, म्हणून एक थोडासा ओव्हरव्ह्यू सांगतो मी। भक्ताचा कृष्ण भावनेमधला भाव आणि त्याची प्रवृत्ती म्हणजेच ॲटिट्यूड, या दोन्ही गोष्टींना एक भयानक रोग आपल्याला जर लागला तर खूप नुकसान होतं। त्याला कधी कधी डेडली डिझीज म्हटलं जातं, प्राणघातक रोग। आणि या रोगाचं नाव आहे मत्सर्या। मत्सर्य जरी याचं नाव असलं आणि आपल्याला जरी असं वाटत असलं की मी मत्सर करत नाही कोणाचा, तर या 4 श्लोकामध्ये भगवान कपिल देव खूप छानपणे समजावून सांगतात की मत्सर्याची सुरुवात कशी होते आणि त्याची शेवट कशी होते 4 स्टेजेस मध्ये, आणि त्या 4 स्टेजेस मध्ये आपण काय करू शकतो, त्याचे रिझल्ट काय होतात। तर यातला पहिला श्लोक आहे श्रीमद भागवतम 3रा स्कंद, अध्याय 29, श्लोक नंबर 21। अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मा अवस्थितः सदा तमवज्ञाय मां मर्त्य कुरुतेर्चा विडंबनम। हे श्लोक थोडेफार तुमच्याकडे भागवतम असेल किंवा फोनवरती तुम्ही भागवतम उघडू शकत असाल तर थोडंफार श्लोक पण लक्षात ठेवा, किंवा एका यातले महत्वाचे शब्द जरी लक्षात ठेवले तरी चालतात। हा पहिला श्लोक आहे, अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मा व्यवस्थितः सदा तम अवज्ञाय मां मर्त्य कुरुतेर्चा विडंबनम। भाषांतर आहे, प्रत्येक प्राणिमात्राच्या ठाई मी परमात्मा रूपाने उपस्थित आहे। एखादा मनुष्य जर या सर्वव्यापी परमात्म्याची उपेक्षा करीत असेल व त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असेल आणि मंदिरातील मूर्तींची पूजा करीत असेल तर त्याचे ते केवळ मिथ्याचरणच होय। विडंबनम, ऍक्च्युली विडंबनमचा अर्थ श्रील प्रभुपाद देतात इमिटेशन किंवा प्रिटेन्स। मराठी साध्या सोप्या मराठी भाषेत त्याला म्हणायचं ढोंग। त्याचा सिंपल अर्थ काय आहे या श्लोकाचा, जो भक्त अगदी एक्सपर्ट आहे पूजा अर्चा, मंदिरातली पूजा अर्चना करण्यामध्ये वगैरे, घरी देखील पूजा अर्चना करण्यामध्ये, श्लोक पाठ करण्यामध्ये अगदी एक्सपर्ट आहे, परंतु भगवान श्रीकृष्ण प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये, प्रत्येक माणसाच्या पण नाही बरं का, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये उपस्थित आहे हे जर त्याला समजत नसेल आणि त्या प्रकारे तो सर्वांचा आदर करत नसेल तर तो फक्त भक्तीचा ढोंग करत असतो। व्हेरी सिंपल। प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, शुद्ध भावनेमध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये मनुष्य सर्वत्र श्रीकृष्णांची उपस्थिती पाहतो। सगळीकडे भगवान श्रीकृष्ण दिसले पाहिजेत, ऑफकोर्स, मग सगळ्या जीवामध्ये पण दिसले पाहिजे। आणि यास्तव जर एखादा केवळ मंदिरातील श्रीमूर्तींची पूजा करीत असेल व इतर प्राणी मात्रांचा आदर करीत नसेल तर तो भक्ती मार्गाच्या अत्यंत कनिष्ठ स्तरावर असल्याचे जाणावे। हे आपले आचार्य सांगतात की तुम्ही मंदिरातली पूजा अर्चा सगळं काही एकदम टॉप मोस्ट करत असाल, परंतु प्रत्येक जीवमात्रामध्ये भगवंत आहेत याचा आदर जर करत नसाल तर तुमची भक्ती एकदम खालच्या थराची आहे। तर मराठीमध्ये खूप छान वाटतं ऐकायला, अत्यंत कनिष्ठ स्तरावर असल्याचे जाणावे। इंग्लिशमध्ये सरळ सरळ लिहितात प्रभुपाद, लोवेस्ट, अगदी खालच्या थराचं। फोन कसा काय बंद झाला, अगदी लोवेस्ट म्हणजे कनिष्ठ अधिकाऱ्याच्या पण खालच्या थराचं।
जो केवळ श्री विग्रहांचे पूजन करतो व इतरांचा अनादर करतो तो भौतिक स्तरावरील भक्त होय. तो भौतिक स्तरावरचा भक्त आहे. व असा भक्त भक्तीच्या अगदी कनिष्ठ स्तरावर असतो. परत एकदा रिपीट करतात श्रील प्रभुपाद. जो कोणी विग्रहांचे पूजन करतो परंतु इतरांचा अनादर करतो. आता इतरांमध्ये सगळे येतात बरं का, आपले, परके, दुसरे जीव, गाई, म्हैशी, मांजर, कुत्रा, सगळे 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 जीव, आणि सगळ्यांच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणून असतात. भक्ताने प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांच्या संबंधाने जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि याच भावनेने प्रत्येक गोष्टींची सेवा करावी. साहजिकच सगळ्यांची सेवा केली पाहिजे. सगळ्यांना समान पाहणे म्हणजे काय, हो की नाही? प्रत्येक गोष्टीची सेवा करणे म्हणजे ती गोष्ट कृष्ण सेवेत नियुक्त करणे. एखादा मनुष्य जर निरागस निष्पाप असेल व त्याला श्रीकृष्णांशी असणारा आपला संबंध ज्ञात नसेल तर प्रगत भक्ताने त्याला कृष्ण सेवेमध्ये नियुक्त करण्याचा प्रयत्न करावा. कृष्ण भावनेमध्ये प्रगत झालेला भक्त प्रत्येक जीवासच नव्हे तर प्रत्येक वस्तूसही कृष्ण सेवेमध्ये संलग्न करू शकतो. तर एकदा क्विकली पुढचे श्लोक वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 4 श्लोक आपल्याला का वाचायचे. तर आता हा श्लोक तुमच्या लक्षात आला. भगवान कपिलदेव आपल्या आईला म्हणतात की जो कोणी मी प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे हे जाणत नाही परंतु पूजा अर्चना विग्रह सेवा वगैरे खूप छानपणे करतो, व्हॉट्स गोइंग ऑन, डिस्कनेक्ट व्हायला लागले सर. एक मिनिट. माफ करा. जो कोणी पूजा अर्चा वगैरे करण्यामध्ये एक्सपर्ट आहे परंतु मी प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे हे जाणत नाही तो भक्तीची फक्त विडंबना म्हणजे ढोंग करत असतो. आता पुढच्या आता या श्लोकामध्ये 2 शब्द महत्वाचे आहेत, अवज्ञा आणि विडंबना. क्रिसच्या फोनवर हे 2 लक्षात ठेवा शब्द, अवज्ञा आणि विडंबना. पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिलदेव म्हणतात यो माम सर्वेषु भूतेषु. आता हे पण रिपीट होते बघा, सर्वेषु भूतेषु म्हणजे सर्व जीवांमध्ये मी आहे. संतमात्मानमीश्वरम हित्वार्चा भजते मौढ्याद भस्मनी एव जुह्योति सा. जो मनुष्य मंदिरातील अर्च विग्रहांची पूजा करतो पण भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतर्यामी निवास करतात हे जाणत नाही तो निश्चितच अज्ञानग्रस्त असला पाहिजे आणि राखेमध्ये आहुती अर्पण करणाऱ्या व्यक्तीशीच त्याची तुलना होऊ शकेल. जवळपास सेम रिपीट केलेलं आहे. आता या पुढच्या जे मी तात्पर्य वाचत नाही, तुम्ही वाचा घरी गेल्यानंतर. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात द्विषतः परकाये माम मानिनो भिन्नदर्शिना भूतेषु बद्धवैरस्य न मनशांतिम मृच्छति. तर या दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलं की हित्वार्चा म्हणजे उपेक्षा करतो प्रत्येक जीवाची, त्याला काय मिळतं, भस्मनी एव जुहोती म्हणजे त्याची सगळी कामं राखेत आहुती घातल्याप्रमाणे, राखेमध्ये तूप ओतल्यासारखे. पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात की जो मनुष्य माझा आदर करतो पण इतरांच्या देहाचा द्वेष करतो आणि यामुळेच पृथक भावी झालेला असतो. पृथक भावी म्हणजे वेगवेगळं पाहतो, मला आणि सगळ्यांना वेगळं पाहतो, तो कधीही मनशांती प्राप्त करू शकत नाही कारण तो इतर जीवांशी वैरभावाने वागतो. आता या श्लोकामध्ये 2 शब्द महत्वाचे आहेत, वैरस्य
वैरभावाने आणि शांती मृच्छती, न मन शांती मृच्छती, त्याला मनाची शांती लाभत नाही, जो वैरीप्रमाणे वागतो. आणि मग शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात, अहम मुच्चाव द्रव्य क्रियोत्पन्न यानघे नैव तुष्योर्चितोर्चार्याम भूतग्रामा व मानिना. हे निष्पाप माते, भगवान कपिलदेव आपल्या मातेला बोलतायत, जरी एखादा मनुष्य योग्य अशा धार्मिक विधींनी व पूजन सामग्रीने माझी पूजा करीत असला, दरवेळी रिपीट केलेलं आहे बघा, पूजा करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, परंतु त्याला जर सर्व जीवांच्या ठिकाणी मी उपस्थित असल्याचे ज्ञान नसेल तर मंदिरातील मूर्ती पूजेने तो मला कधीही संतुष्ट करू शकणार नाही. आता हे तुम्ही जर पूर्ण वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की असं रिपीट का केलंय. जनरली साहित्यामध्ये असं असतं, आणि विशेष करून पद्य साहित्यामध्ये, कविता रूपामध्ये जे लिहिलेलं असतं त्या साहित्यामध्ये असं असतं की एखादी गोष्ट अत्यंत महत्वाची असेल तर एक नियम असतो की कमीत कमी 3 वेळा रिपीट केलं पाहिजे. जसं भगवान चैतन्य महाप्रभू रिपीट करतात, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम. त्या दृष्टिकोनातून पण भगवान कपिल देवानी इथं ही एक गोष्ट 4 वेळा रिपीट केलेली आहे, परंतु हे 3 पेक्षा जास्त आहे. तर याच्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. आपले आचार्य आणि विशेष करून आपले पूर्व आचार्य आपल्याला हे समजावून सांगतात, श्रीला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, की या 4 श्लोकामध्ये ऍक्च्युली भगवंतांनी हा जो आपला बेसिक रोग आहे, दुसऱ्या जीवाचा द्वेष करायचा, मत्सर करायचा, याचे 4 स्टेजेस सांगितले. जसे कॅन्सरचे कसे 4 स्टेजेस असतात की नाही, तसे 4 स्टेजेस सांगितलेत, आणि त्या स्टेजमध्ये काय काय परिणाम होतो हे सांगितलेलं आहे. म्हणून मी ते शब्द लक्षात ठेवा म्हटलं. पहिल्या स्टेजला नाव दिलेलं आहे अवज्ञा, किंवा दुसऱ्याला खाली पाडून पाहणे, आणि त्याचा रिझल्ट काय सांगितलेला आहे, भक्ती म्हणजे फक्त एक ढोंगच होऊन राहतं. दुसऱ्या स्टेजमध्ये सांगितलेलं आहे उपेक्षा, आणि त्याचा रिझल्ट सांगितलाय की तुम्ही जे काही करता भक्तीमध्ये ते विजलेल्या यज्ञामध्ये तूप घातल्यासारखं आहे. जर तुम्ही दुसऱ्याची उपेक्षा करत असाल. तिसऱ्या स्टेजमध्ये सांगितलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे वैर किंवा द्वेष, वरची स्टेज असते. आणि त्याचा रिझल्ट काय सांगितलेला आहे, न मना शांती मृच्छती, तुमच्या मनाला शांती कधीही लाभत नाही, भले तुम्ही कितीही भक्ती करा. जे तुम्हाला शिकवलं जातं रोज भक्ती म्हणजे ते कितीही करा, तुम्ही द्वेष करत असाल दुसऱ्या जीवाचा, वैर करत असाल, तुमच्या मनाला शांती कधीही लाभत नाही. आणि ज्याच्या मनाला शांती लागत नाही तो भक्ती काय करणार, आणि भक्तीत प्रगती काय करणार, हो की नाही. आणि चौथी स्टेज काय सांगितलेली आहे, ऍक्च्युली इथं डायरेक्टली दिलेलं नाही आहे, परंतु आपले आचार्य समजावून सांगतात की चौथी स्टेज असते ती म्हणजे निंदा. अवज्ञा, उपेक्षा, द्वेष आणि निंदा. आणि हे प्रोग्रेसिव्हली हायर स्टेजेस असतात, क्रमशः हायर स्टेजेस असतात. जसे कॅन्सरचे फर्स्ट स्टेजचा कॅन्सर, सेकंड स्टेजचा कॅन्सर म्हणतो की नाही, तसं आपण. आणि चौथ्या स्टेजचा रिझल्ट काय सांगितलाय बघा इथे, तो मला कधीही संतुष्ट करू शकत नाही. तिला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, चौथ्या स्टेजला जर आपण पोहोचलो मत्सर्याच्या, या मत्सराच्या, तर भगवंत आपल्याकडे पाठ फिरवतात पूर्णपणे. नो मोर भक्ती, होऊच शकत नाही भक्ती. तो असा मनुष्य भक्ती करूच शकत नाही. त्यामुळे आपला भाव, भक्ताचा भाव हा कलुषित होण्याचं मेन कारण असतं ते म्हणजे हे मत्सर्य. याच भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आता व्हॉट इज दॅट श्लोक ना, नो 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 नो, सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. त्या अधोक्षज म्हणजे भगवान. अधोक्षजेचा अर्थ असतो ज्याला कधीही कुणीही समजू शकत नाही, त्याला म्हणायचं अधोक्षज. त्याची सेवा करणे हा
सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सवय पुंसाम परो धर्म. पण ती कशी? अहेतुकी अप्रतिहता, कोणताही हेतू न ठेवता आणि कधीही न थांबता. आणि मग यातून मिळतं काय म्हणून सांगितलंय? ययात्मा सुप्रसिद्धती. हा आत्मा इतका सुखी होतो, जसं आपण सकाळी चर्चा करत होतो, हा आत्मा सुपर सुखी होतो, त्याच्या पलीकडचं सुख नाही. ययात्मा सुप्रसिद्धती. आणि हे सुख मिळवायलाच आपण आलेलो आहे भक्तीमध्ये. भगवद्गीतेमध्ये पण भगवंत सांगतात, प्रत्यक्षावगमं धर्मम सुसुखम कर्तुम अव्ययम. ही भक्ती जी आहे प्रत्यक्ष करून पाहिजे आहे आणि ती इतकी सुखकारक आहे. दोन्ही श्लोकामध्ये सु जोडलेला आहे बघा. सु तेव्हाच जोडलं जातं संस्कृतमध्ये तेव्हा जेव्हा लेखकाला सांगायचं असते की प्रचंड प्रमाणामध्ये, अनलिमिटेड, सुसुखम. भक्तीतलं सुख तुम्ही मोजू शकत नाही, इतकं ग्रेट सुख आहे. परंतु प्रॅक्टिकली जितक्या भक्तांना मी तरी भेटतो, आणि माझा पण बऱ्याच वेळचा अनुभव असा आहे, बऱ्याच काय ऑलमोस्ट ऑलवेज, हे काय अनुभवायला मिळत नाही सुसुखम. तुम्हाला जाणवतंय हे की आपल्याला भयानक सुख मिळते? मग याच्या मागचं कारण काय आहे? याच्या मागचं कारण आहे आपला भाव, आपली प्रवृत्ती. आणि ही प्रवृत्ती या 4 श्लोकांमध्ये दिलेली आहे. इंटरेस्टिंगली आज सकाळीच आपण बोलत होतो, हा पण श्लोक मी वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याच्या विरुद्ध कंडिशन काय असते. ते या 4 श्लोकाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगतात भगवंत. काय म्हणतात? यथा वाथरथो घ्राणम. यथा वाथरथो घ्राणम वाकृंते गंध आशयात एव योगरतम चेत आत्मानम विकारियत. वायूचा रथ उगमापासूनच गंध वाहून नेतो आणि तात्काळ घ्राणेंद्रियाला पकडतो, त्याप्रमाणेच जो भक्तिमय सेवेमध्ये किंवा कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे रमलेला आहे तो सर्वत्र उपस्थित असणाऱ्या परमात्म्याला वश करू शकतो. सिंपल भाषेमध्ये, जेव्हा एखाद्या फुलाच्या झाडाच्या शेजारून आपण जात असतो तेव्हा त्या फुलाचा सुगंध वाऱ्यावरती आरूढ होऊन तो आपल्या नाकामध्ये आपोआप शिरतो. तुम्हाला काही करायला लागत नाही, तुम्ही त्याला थांबवू पण शकत नाही. आपली भगवंतांचं स्मरण आपलं हे अशा पद्धतीचं झालं तर समजायचं आपण त्या सुखमय स्टेजला आहोत. की कुठलीही काहीही गोष्ट पाहिली की आपल्याला भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे, भगवंतांची सेवा आठवली पाहिजे, भगवंतांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे. आणि कसं? वारा जसा तो सुगंध घेऊन येतो आपोआप. कुणी तुम्हाला फोर्स करायची गरज नाही, कुणी तुम्हाला सांगायची गरज नाही, कुणी तुम्हाला प्रेरणा द्यायची गरज नाही. बऱ्याचदा भक्त लोक विचारतात क्लासमध्ये, प्रभूजी प्रेरणा उत्साह वाढण्यासाठी भक्तीमध्ये काय करायचं? कोणाला माहिती आहे याचं उत्तर? माझ्या क्लासला जे असतात त्यांना माहिती असलं पाहिजे. भक्तीमध्ये भक्ती वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? उत्साहात, निश्चयात, धैर्यात तत्कर्म प्रवर्तन. तो उत्साह, निश्चय, धैर्य वाढवायला काय केलं पाहिजे? अनुकूलस्य ददाति प्रतिगृह्णाति. समदृष्टी ठेवली पाहिजे. समज सगळं संग केला पाहिजे, समदृष्टी ठेवलं पाहिजे. प्रभुपाद एका ठिकाणी खूप छान समजावून सांगतात, भक्तीमध्ये उत्साह वाढण्यासाठी, भक्तीमध्ये प्रेरणा मिळण्यासाठी असं म्हणतात. प्रभुपाद 2 सेकंद थांबतात आणि म्हणतात भक्ती केली पाहिजे. भक्तीच भक्तीची प्रेरणा असते. हे आपल्याला अजून पटलेलं नाहीये म्हणून आपण इकडे तिकडे प्रेरणा शोधत असतो. जेव्हा तुम्ही भक्तिमय सेवा करता त्यातला जो आनंद मिळतो, त्या आनंद आपला इतका असला पाहिजे की परत अजून करावंसं वाटलं पाहिजे, परत दुपटीनं, 10 पटीनं, 100 पटीनं करावंसं वाटलं पाहिजे. सेवेच्या बदल्यात सेवाच पाहिजे. प्रेरणा देणारं दुसरं काही नसतं. भगवंतांची सेवा, भगवंतांची भक्ती हे जर तुम्हाला प्रेरणा देत नसेल अजून भक्ती करायला, बाकीच्या भौतिक गोष्टीतून काय प्रेरणा घेणार आहे आपण?
आणि त्या स्टेजला जाण्यासाठी हे नॅचरली व्हायला लागतं. अगदी जसं वारा तो गंध आपल्या नाकापर्यंत घेऊन येतो की नाही, अगदी नॅचरली. कशाचाही फोर्स एक्सटर्नली लागला नसला पाहिजे. आणि हे होत नाही याचं कारण भगवान कपिलदेव त्याच्या पुढच्या 4 श्लोकामध्ये आईला आपल्या समजावून सांगतात. याचं कारण हे आहे, कारण आपण दुसऱ्या जीवाचा द्वेष करतो. 4 वेळा समजावून सांगण्यात मागे उद्देश हाच आहे की हे महत्वाचं पण आहे, आणि हे 4 वेळा समजावून सांगण्याचा उद्देश हा पण आहे की हे प्रोग्रेसिव्ह स्टेजेस आहेत. आणि म्हणून 4थ्या श्लोकामध्ये त्याचा रिझल्ट काय सांगितलंय, भगवंत संतुष्टच होत नाहीत, तुमच्याकडे पाठ फिरवून जातात. म्हणजेच काय, कॅन्सरच्या 4थ्या स्टेजला गेले की त्याला माणसाला वाचवता येत नाही. आहे की नाही डेंजरस? डेंजरस रोग आहे हा, एकदम एकदम डेंजरस रोग आहे. मग पहिल्या 3 स्टेजमध्ये त्याला दुरुस्त करता येतं, आणि त्याची आपण थोडीफार चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी थोडीशी हे स्टेजेस समजावून घ्यावे लागतील. आता आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार नाही की एक्झॅक्टली ह्याच्यासाठी करायचं काय. ते देखील भगवान कपिलदेव हे 4 झाल्यानंतर पुढच्या 3 श्लोकामध्ये आईला समजावून सांगतात की करायचं काय. ते मी तुम्हाला थोडक्यात सांगेन, डिटेलमध्ये सांगणार नाही. त्याच्यावरती पण खूप वेळ बोलू शकतो आपण. तर परत आपण या विषयाकडे येऊया. पहिली स्टेजला काय म्हटलेलं आहे, अवज्ञा. अवज्ञाचा अर्थ असतो, अवचा अर्थ असतो वरून. जसं आपण अवतार म्हणतो की नाही, अवतार म्हणजे काय, भगवंत वरून इथे खाली अवतरित झाले, अवतार. तसं अवज्ञा, अव म्हणजे वरून एखाद्याला बघणे. आता ही जी स्टेज असते ना दुसऱ्याच्या मत्सर करायची, ही एकदम निष्पाप असते. ही त्या व्यक्तीला पण कळत नाही की आपण एखाद्याचा द्वेष करतोय किंवा मत्सर करतोय. इतकी निष्पाप असते आणि इतकी सूक्ष्म प्रमाणात असते. जशी कॅन्सरची पहिली स्टेज असते, तुम्हाला कळतच नाही, तसं असते. फॉर एक्झाम्पल, आज आलेत सत्संगला, आपल्या पण मनात काय नसतं, दुसऱ्याला पण काही वाटत नाही, परंतु तो भाव आपल्या हृदयाला असा एक, काय म्हणतात त्याला, दगड कोरणारे ठोकतात ना, काय म्हणतात त्याला, नो इट्स देयर इज अ वर्ड फॉर दॅट. डायमंडला काय पाडणे, पैलू पाडणे. पैलू पाडताना जसा एक एक ठोका शांतपणे सॉफ्टली मारला जातो की नाही, तसा हा शांतपणे सॉफ्टली मारलेला ठोका असतो आपल्या हृदयावर. आत्ता आलेत भक्तीमध्ये अगदी निष्पापपणे. बरं, त्याला पण काही वाईट वाटत नाही, आपल्याला पण काय मनामध्ये असं पाप आहे असं वाटत नाही, परंतु हा एक सूक्ष्म प्रमाणामध्ये आपला अभिमान असतो. जसं कालच्या पुस्तकामध्ये देखील सांगितलेलं की भक्ताचा भाव कधी कलुषित होतो, आपण खूप भक्ती करतोय, आपण खूप वाचतोय, आपण खूप श्लोक येतात मला, मी अर्चना खूप जास्त चांगली करतो, हा काय म्हणतात त्याला, गर्व, दंभ वाढत गेला, हे भक्तीसाठी डेंजरस असतं. आणि त्याची सुरुवात ही असते, अवज्ञा म्हणतात त्याला. आता या स्टेजमध्ये भगवान कपिलदेव म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आपल्या आईला काय सांगतात, या स्टेजमध्ये याचं नुकसान काय होतं. यस, तुम्ही काहीतरी वाईट गोष्ट करता म्हटल्यावर त्याच्याबद्दल तुम्हाला त्याचं दंड पण लगेच मिळतो ऍक्च्युली. आणि त्याचं नुकसान काय असतं, तर विडंबनम. तुम्ही जी भक्ती करता ती फक्त एक इमिटेशन असतं, फक्त एक प्रकारचं प्रिटेन्स म्हणजे ढोंग असतो, की अजूनही तो भाव उत्पन्न झालेला नाहीये, अजूनही ती काय म्हणतात त्याला, दुसऱ्यांच्या प्रती असलेली करुणा, दया उत्पन्न झालेली नाहीये. आणि जे काही आपण जप करतो, जे काही आपण पूजा अर्चा करतो, जे काही सेवा करतो, ते सगळं ढोंग बनत जातं हळूहळू. जर आपण याला अडवलं नाही, याला वेळीच थांबवलं नाही, तर ते हळूहळू सगळंच ढोंग बनत जातं. जपाचा ढोंग बनत जातो, सगळ्याचा ढोंग बनत जातो. कारण हा व्यक्ती आज आलाय भक्तीमध्ये, मी येऊन इथे 10 वर्ष झाली, मग त्याच्यासमोर मला जप चांगला करून दाखवला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
आणि हे पण सुरात आणि लयात कधी असतं, जेव्हा तो व्यक्ती समोर असतो. हळूहळू आपणच आपण ते बदलत जातो. हा प्रिटेन्स, हा विडंबना, हा ढोंग हळूहळू वाढत जातो. जसं रोग कधीही वाढत जातो, त्याच्यावरती तुम्ही काही उपाय केला नाही तर काय होतंय, वाढत जातो. काय होणार? मग या स्टेजलाच हे आपण थांबवलं पाहिजे, आणि हे थांबवणं सोपं असतं. इट्स व्हेरी इझी. ते आपण शेवटी चर्चा करूया. भगवान कपिल देव सांगतात कसं थांबवायचं. तर ते या 4 श्लोकानंतर जे उपाय सांगितलेत भगवंतांनी, ते या स्टेजवरती लागू होतात आणि अगदी इझिली आपण ते थांबवू शकतो. मी आता डिटेलमध्ये जाऊन सांगणार नाही बरं का प्रत्येकाचं. आपण एकदा कधीतरी याच्यावरती अजून एकदा डिटेलमध्ये क्लास घेऊया. दुसऱ्या स्टेजला काय होतं, ही स्टेज आपण वेळीच थांबवली नाही, वेळीच याच्यावरती औषध घेतलं नाही, विशेष करून तुमच्या गुरुनी वेळीच हे हेरलं नाही आणि तुमच्यामधील हा दोष दूर केला नाही, तर आपोआप तुम्ही दुसऱ्या स्टेजला जाता. तर दुसऱ्या स्टेजला इथे भगवान कपिल देव म्हणतात उपेक्षा, हित्वार्चा, म्हणजे उपेक्षा. उपेक्षाचा काय अर्थ असतो? आता आपण अवज्ञा पाहिलं. अवज्ञा म्हणजे एकदम सिंपल, निष्पापपणे एखाद्याचा खाली असल्याचा भाव मनामध्ये येणे. आपण वरचे आहोत, ते खालचे आहेत. आणि मग हळूहळू काय व्हायला लागतं, तो व्यक्ती पण तसंच वागायला लागला तर आपल्याला ते पटत नाही. तो खालचा आहे, मी वरचा आहे. तो माझ्या समोर बसून लेक्चर देतो, माझी सेवा तो करतो. हळूहळू आपल्या मनामध्ये हे वाढत जातात तिढे. आता हे आपण बाहेरच्या समाजामध्ये पण करतो, हे आपण दुसऱ्या जीवांसोबत पण करतो, गायींसोबत, कुत्र्यांसोबत, सगळ्या जीवांसोबत. परंतु मी फक्त इथे भक्ताचा भाव कसा असला पाहिजे भक्तांच्या संघामध्ये, आणि भक्तिभाव वाढवण्यासाठी आपली प्रवृत्ती कशी असली पाहिजे याच्याबद्दलच आपण चर्चा करत आहे. म्हणून हे मी उदाहरण देतोय. नाहीतर आपण इथे भक्ताला आपण म्हणतो माझ्यापेक्षा खालचा आहे, समाजातल्या लोकांना काय, हो की नाही? ते तर आपल्या डेफिनेटली खालचे आहेत प्रभूजी, याच्यात काय सांगायची गोष्ट आहे का? बऱ्याचदा आपण म्हणतो, अगदी निष्पापपणे म्हणतो, किती वेळा सांगितलं त्यांना जप करा, जपच करायचं होत नाही, त्यांचं काय होणार आहे? जणू काय आपण भगवत धामाचं तिकीट आपलं पक्का आहे. तर प्रत्येक जीवाचा असं आपण वेगवेगळ्या प्रकारे द्वेष करत असतो. तर ही दुसरी जी स्टेज असते ती खूप इंटरेस्टिंग असते. दुसऱ्या स्टेजला काय होतं, माणूस थोडासा किंचितसा द्वेषामध्ये घुसतो. आतापर्यंत हे निष्पाप असतं. आता उपेक्षा म्हणजे काय, ज्याला आपण खालचं मानतो त्याच्या काही गोष्टी, त्याच्या काही कृत्या, काय म्हणायचं त्याला, त्याची काही कृती किंवा कर्म, त्याची काही सेवा आपल्याला आवडत नाही. माताजी नवीन आहेत ना, त्यामुळे त्यांना व्यवस्थित भांडी घासता येत नाही. माताजी नवीन आहेत ना, त्यामुळे त्यांना फुलांची माळा जमत नाही. तोंडाने म्हणत नाही बरं का, आपण मनामध्ये हे भाव यायला लागतात आणि केलेलं आवडत नाही आपल्याला. आणि हळूहळू या उपेक्षेच्या स्टेजमध्ये काय होतं, आपण इतक्या तिरस्काराच्या लेवलला जातो की त्या व्यक्तीबरोबर सेवा करायलाच आपल्याला आवडत नाही, किंवा त्या व्यक्तीबरोबर बोलायलाच आपल्याला आवडत नाही. मग आपण काय करतो या स्टेजमध्ये असल्यावरच, बरं का, पुढच्या स्टेजचं पुढे सांगणार आहे मी. या स्टेजमध्ये, उपेक्षा स्टेजमध्ये आपण काय करतो, आपण त्या व्यक्तीला टाळायला बघतो. आणि अजून पण आपल्याला वाटत नाही आपण द्वेष करतोय. आपल्याला वाटतं मी माझ्या ठिकाणी परफेक्ट आहे, माझं काही चुकत नाहीये, मी फक्त त्याला टाळतोय, यात माझं काय चुकलं, हो की नाही? तो दिसला की दुसरीकडे जायचं, त्याची वेळ माहिती झाली की दुसऱ्या वेळेला सेवेला जायचं. आपण ऑफिसमध्ये करतो, शाळेमध्ये करतो, सगळीकडे करतो. आता याचीच लास्ट स्टेज काय असते, तो दिसला की मनामध्ये विचार यायला सुरू होतात आणि मग आपलं ट्रान्झिशन पुढच्या स्टेजमध्ये होतं.
ज्या स्टेजला म्हटलेलं आहे द्वेष, तर खऱ्या अर्थाने आपण द्वेष करायला लागतो. हे इतक्या लेवलला जाऊन पोचतं की आपण भगवंतांकडे प्रार्थना करायला लागतो किंवा आपल्या वरिष्ठांकडे सांगायला लागतो की त्याची आणि माझी सेवा एकत्र देऊ नका. तो कुठे असेल तिथं मी नसणार आहे. सरळ सरळ सांगायला लागतो. भगवंतांकडे प्रार्थना करतो, याला कुठेतरी वृंदावनला पाठवा, याला कुठेतरी पाठवा, नाही तर माझी वृंदावनला जायची व्यवस्था करा, खरं माझ्याने याचे एकत्र येणं बंद करा. आणि अजूनही आपल्याला वाटतं की आपलं काहीच चुकत नाहीये, सगळा दोष त्याचाच आहे. भौतिक दृष्ट्या बघायला गेलं तर त्याचा असेल पण, परंतु हा द्वेष सतवतोय कुणाला? तुम्हाला. हा रोग लागलाय कुणाला? तुम्हाला. हो की नाही? आता दुसऱ्या स्टेजमध्ये उपेक्षामध्ये होतं काय हे मी मुद्दामून सांगितलं नाही. तिसऱ्या स्टेजमध्ये पण काय होतं ते पण मी मुद्दामून सांगितलं नाही. तर त्याची चर्चा करूया आणि मग चौथ्या स्टेजला जाऊया. जेव्हा आपण उपेक्षेच्या स्टेजला असतो की एकदम निरपेक्ष मनामध्ये आपल्याला विचारायला लागतो की तो जिथे आहे तिथे मी नसलो पाहिजे, तो जिथे आहे तिथे मी नसलं पाहिजे. इथे भगवंत काय लिहितात? तेव्हा राखेमध्ये आहुती अर्पण करणाऱ्या व्यक्तीशीच त्याची तुलना होऊ शकते. प्रभुपाद समजावून सांगतात, राखेमध्ये आहुती, आहुती म्हणजे आहुती जनरली यज्ञामध्ये द्यायची असते. म्हणजेच काय, जो यज्ञ विझलेला आहे, यज्ञामध्ये अग्नीच नाही, त्याच्यावरती तूप टाकल्यासारखं काम आहे. जनरली या कलियुगामध्ये यज्ञाचा अग्नी चालू असताना जरी तूप टाकला तरी तुम्हाला काही मिळणार नाही, त्याची अपेक्षा करू नका. परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर अशा विजलेल्या यज्ञामध्ये आहुती म्हणून आपण काही टाकलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला काही मिळत नसतो, हे सांगायचं आहे इथे भगवंतांना. जेव्हा आपण अशा प्रकारे दुसऱ्याची उपेक्षा करतो, जेव्हा जितका पण आपण जप करतो, जितके पण आपण भक्तिमय सेवा करतो, त्याचा रिझल्ट काही मिळत नाही. त्याची तुलना कशाची केलेली आहे? राखेमध्ये तूप टाकल्यासारखं आहे. कोणाला आवडेल राखेमध्ये तूप टाकायला? मला तिथे तूप मिळत नाही. हो की नाही? पुढची स्टेज आहे म्हटल्यावर रिझल्ट पण तेवढा पुढचा डेंजरस असणार. आणि मग तिसऱ्या स्टेजला ज्याला द्वेष म्हटलं जातं, म्हणजेच काय, ऍक्च्युली आपण द्वेष करायला लागतो, ऍक्च्युली आपण भगवंतांना प्रार्थना करायला लागतो की याला वेगळं ठेवा, याला वेगळं ठेवा. आणि अजूनही हे निष्पाप स्तरालाच आहे बरं का. अजूनही आपल्या मनामध्ये वाईट विचार आलेले नाही आहेत. अजूनही आपल्याला वाटतं की आपण बरोबरच आहे. आणि या दुसऱ्या स्टेजमध्ये, तिसऱ्या स्टेजमध्ये, दोन्ही स्टेजमध्ये अजूनही आपण स्वतःला करेक्ट करू शकतो, जे आपल्या लक्षात आलं तर, किंवा आपल्या वरिष्ठांनी आपल्याला लक्षात आणून दिलं तर. ते पुढे सांगितलेलं आहे लक्षात कसं येतं वगैरे. तर तिसऱ्या स्टेजमध्ये आपण काय करायला लागतो, ज्याला म्हटलेलं आहे द्वेष, तेव्हा ऍक्च्युअली द्वेष करायला लागतो. याला कुठेतरी पाठवून द्या, याला आणि मला एकत्र ठेवू नका वगैरे वगैरे. परंतु अजूनही आपण असं म्हणजे पूर्णपणे याच्यात गेलेलं नसतो की, म्हणून ते चौथी जी स्टेज आहे त्याला म्हटलेलं आहे निंदा. चौथी स्टेज सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डिफरन्स कसा करायचा. द्वेष आणि निंदा याच्यात फरक काय? द्वेष म्हणजे आपण मनापासून इच्छा करतोय की मला हा माणूस आवडत नाही किंवा मला ही व्यक्ती आवडत नाही, मनापासून, अगदी मनापासून. त्याच्या पुढची निंदा ही जी स्टेज असते, त्या स्टेजला मात्र आपण आपले इंद्रिय, विशेष करून जीभ वापरून खरोखर त्या माणसाबद्दल काहीतरी वाईट बोलतो किंवा काहीतरी वाईट करतो. आणि म्हणून त्या चौथ्या स्टेजला डेंजरस स्टेज म्हटलेलं आहे. तिथून माणूस परत येत नाही. तिथे भगवंत काय म्हणतात, त्याचा रिझल्ट काय सांगितलाय? मी पाठ फिरवून निघून जातो, तो मला कधीही संतुष्ट करू शकत नाही. त्याच्या आधीच्या स्टेजमध्ये रिझल्ट काय सांगितलाय? मी वाचायला विसरलो. न मन शांती मृच्छती,
जो व्यक्ती दुसऱ्याबद्दल कायम असा विचार करतोय की तो आहे तिथे मी नसला पाहिजे, तो आहे तिथे मी नसला पाहिजे, त्याला कुठेतरी पाठवून द्या. घरातून तो निघताना पण विचार करतो, तो असेल तर. होय की नाही? अजून पोहोचला नाही मंदिरामध्ये किंवा ऑफिसमध्ये, इथूनच त्याचे विचार सुरू होतात, तो असेल तर. प्रॉब्लेम आहे, नाही करू शकत. आमच्या माफ करा, मी एक उपदेशक असल्यामुळे मला अशी उदाहरण द्यावी लागतात. एक प्रभूजी होते, लिटरली या शब्दातच म्हणायचे, नाही करू शकत प्रभूजी, त्याच्याबरोबर आपल्याला जमत नाही. या शब्दातच म्हणायचे, नाही जमत आपल्याला त्याच्याबरोबर काम. पण मी समजावून सांगायचा प्रयत्न केला तर अशा शब्दातच म्हणायचे, नाही प्रभूजी जमत नाही बघा आपल्याला. आणि लिटरली माझ्या समोरच ते 4थ्या स्टेजला गेले. मी स्वतः पाहिलेलं आहे. कित्येक दिवस ते फक्त एवढंच म्हणायचे आणि लिटरली माझ्या समोर ते 4थ्या स्टेजला आलेले. तो असलाय, तो तसलाय, तो असा करतो, तो तसा करतो, तो हे करतो, तो ते करतो. सुरू झालं. म्हणून इथे म्हटलेलं आहे की तुमच्या मनाची शांती भ्रष्ट होऊन जाते, कारण नेहमी तुम्ही तेच विचार करायला लागले. भगवंतांच्या प्रार्थनेमध्ये पण तेच आहे, हे कृष्ण, हे राधाराणी, कृपा करून त्याची बदली करायचं. दुसरं प्रार्थनेमध्ये सेवा मागत होता, ते पण बंद झालं. हो की नाही? मग या अशा माणसाला मनाची शांती कशी लाभणार? आणि ज्याच्या मन शांत नाही आहे, तो जप तरी कसा करणार आणि भक्तिमय सेवा तरी कशी करणार, विग्रहांची पूजा तरी कशी करणार? हे खूप डेंजरस असतं, खूप खूप डेंजरस असतं. तुम्हाला मी एक एक उदाहरणं सांगितलं तर तुम्ही डोक्याला हात लावा. आणि दुर्दैवाने मी ती उदाहरणं बघितलेत, तेव्हा मला पण आश्चर्य वाटलं पहिल्यांदा मी बघितल्यानंतर. पुजारी आपला, बरं का, हे किती डेंजरस असते हे सांगण्यासाठी मी सांगतोय बरं का, दुसऱ्यांचे दोष काढायचे नाहीत आपल्याला. पुजारी आरती करतोय, मंगलारती चालू आहे, आरती मध्येच थांबून असं बघून म्हणतो, तुला काल सांगितलं होतं की नाही तुला यायचं नाही म्हणून इथे. भगवंतांची आरती करताना मध्येच, मंदिरामध्ये, घरी पण नाही. मला असं कधी वाटलं नव्हतं हे बघायचे दिवस येतील, पण ते पण बघितलंय मी. आणि इतका डेंजरस असतो हा. हा रोग इतका डेंजरस आहे, भयानक डेंजरस आहे. म्हणजे तो अर्चना करतोय, पूजा, विग्रहांची सेवा करतोय, त्याच्या डोक्यामध्ये विचार त्या व्यक्तीबद्दलच आहेत, कुठे त्याची मनाची शांतीच नाही. आणि या स्टेजमधून 4थ्या स्टेजला, म्हणजे डेंजरस स्टेजला आपला हा रोग कधी जातो आपल्याला पण कळत नाही. मग कंट्रोल राहत नाही आपला, अनकंट्रोल्ड, हो की नाही? आणि म्हणून 4थ्या स्टेजमध्ये भगवंत म्हणतात की निंदा या स्टेजला जर तुम्ही एकदा गेला तर तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही, कोणीही वाचवू शकत. बऱ्याच जणांना हे डिफरन्स कळत नाही. मी थोडंफार सांगायचा आता प्रयत्न केला. आपले एक फेमस प्रभू जे आहेत, मी नाव घेत नाही, त्यांनी सांगितलेले उदाहरण आहे, तर ते खूप छान सांगतात की द्वेष म्हणजे काय, की द्वेष म्हणजे हा विचार करणे की त्या व्यक्तीकडे आयफोन आहे, त्या व्यक्तीकडे आयफोन आहे, त्या व्यक्तीकडे आयफोन आहे, माझ्याकडे नाही. आणि निंदा स्टेजला गेल्यानंतर ऍक्च्युली होतं काय, तो व्यक्ती जेव्हा आयफोन ठेवून थोडंसं काम करायला वगैरे आतमध्ये जातो, आपण एक छोटासा दगड घेऊन त्या आयफोन वरती मारतो, माझ्याकडे नाही तर त्याला पण कशाला मिळायला पाहिजे. या मत्सरच्या स्टेजला आपण जातो. आता हे थोडंसं मी ड्रॅमॅटायझेशन करून थोडी एंडची स्टेज सांगितली, परंतु असे स्टेजेस पण बघितलेत ऍक्च्युली आपण. भौतिक जगामध्ये खूप कॉमन आहे, भक्ताभक्तांमध्ये थोडंसं कमी कॉमन आहे, परंतु भक्ताभक्तांमध्ये पण आहे, दुर्दैवाने आहे. एकमेकाचा जीव घेण्यापर्यंत जातात. आणि मग यांना कोण वाचवणार? कुठली भक्ती, कुठला जप आणि कुठली आरती आणि कुठलं काय, काहीच राहत नाही आपल्या जीवनामध्ये. मग म्हणून भगवान म्हणतात अशा व्यक्तीकडे मी पूर्णपणे पाठ फिरवतो.
माझ्याकडे येऊच शकत नाही. आणि हे 4 क्रमाक्रमाने ह्या स्टेजेस मधून आपले हे मन जातं, तेव्हा जर आपण त्याच्यावरती आवर घातला नाही तर हे एवढ्या डेंजरस स्टेजला जाऊन पोहोचतं की कोणीही काही करू शकत नाही, तुमचे गुरु पण काही करू शकत नाही. आणि हा द्वेष, तिरस्कार, मत्सर जो आहे तो भगवत धामातून घेऊन आलोय आपण, भगवंतांचा तिरस्कार करून, भगवंतांचा मत्सर करून. आणि म्हणून हा आपला मूळ रोग आहे आणि हाच आपला डेंजरस रोग आहे. आणि हा रोग जोपर्यंत या कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्या मनामध्ये असेल तर आपण भक्तीमध्ये पुढे कधीही जाऊ शकत नाही. भक्ताचा भाव हा सदैव विनम्र आणि सेवाभाव असला पाहिजे. आणि या विनम्रतेच्या आणि सेवाभावाच्या आडवं येतं हे मत्सर्य. इतकं डेंजरस आहे. म्हणून श्रीमद भागवतमच्या अगदी सुरुवातीला भगवान व्यासदेव सांगतात की जो कोणी मत्सरी आहे त्याला श्रीमद भागवतम कधीच कळत नाही. ही वाक्य जी आहेत ही खूप डेंजरस आहेत आणि याला आपण सिरियसली घेत नाही. धर्म प्रोचित कैतवत्र परमो निर्मत्सरानाम सताम. या भागवतम मध्ये कुठल्याही प्रकारचं धर्म सांगितलेलं नाही आहे, फक्त भगवंत सांगितलेत. भागवतम म्हणजेच भगवंत आहेत आणि ते त्यालाच समजतं जो परमो निर्मत्सरानाम सताम, तो पूर्णपणे मत्सरातून मुक्त झालेला आहे. भगवद्गीतेमध्ये देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात 9व्या अध्यायामध्ये. मी श्लोक विसरलो, अगदी पहिल्याच श्लोकामध्ये सांगतात, 9व्या अध्यायाचा पहिला श्लोक काय आहे. अर्जुन, त्याचा अर्थ असा आहे की ते म्हणतात की हे अर्जुन, तुला मी आता टॉपमोस्ट ज्ञान देणार आहे या अध्यायामध्ये. आणि त्याचं कारण असं आहे, भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याचं कारण असं आहे की तू माझा कधी मत्सर करत नाहीस. इदम गुह्यतमम. मत्सरला तिथे एक वेगळा शब्द वापरलाय, विसरलो मी. अनुसूयवे. अनुसूयवे. इदम तु ते गुह्यतमम प्रवक्ष्याम अनुसूयवे. तर त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. हे ज्ञान पण घेऊ शकतो. आणि हे इतकं कॉमन सेन्स आहे, तुम्हाला मी सांगतो, जर तुम्ही एखाद्याचा किंचितसा जरी मत्सर करत असाल या कुठल्याही स्टेजमध्ये, अवज्ञा, उपेक्षा, द्वेष, निंदा काही करत असाल, तर तो समोरचा जे ज्ञान देतोय ते तुमच्या डोक्यामध्ये कधीच शिरणार नाही. प्रॅक्टिकली देखील, अगदी भौतिक जगामध्ये देखील. हे बघा, एक सिनारिओ तुम्ही असा एक विचार करा की एखाद्या व्यक्तीकडे तुमच्या घराची चावी आहे, किंवा चावी आजकाल समजणार नाही, कम्प्युटरचा पासवर्ड आहे, आणि तो तुम्हाला त्या कम्प्युटरचा पासवर्ड समजावून सांगतोय, परंतु तुम्ही त्याचा इतका द्वेष करता की तो जो काय सांगतोय त्याच्याकडे तुमचं लक्षच नसतं. तो बडबडतोय आणि तुमच्या मनात चालू असतं की याला उत्तर कसं द्यायचं, कारण हा आपल्यापेक्षा खालचा आहे, हा मला सांगूच कसा शकतो, असे विचार यायला लागतात मनामध्ये. त्यामुळे तुम्ही त्या ज्ञानाला पण मुकता, तुम्हाला पासवर्डच कळत नाही. नुकसान कोणाचं आहे? आपलंच आहे, हो की नाही? तर हे भागवतम, तुम्ही, मला माहिती आहे तुमच्यापैकी बरेच जण नवीन आहेत, परंतु भागवतम मधले हे जे अध्याय आहेत भगवान कपिल देवानी आपल्या आईला सांगितलेले, हे बेसिक भक्तीचं शिकवण आहे जे आपल्या आईला ते देत आहेत. या अध्यायाचं नावच आहे भक्तिमय सेवेचे कपिल देवांकडून विवेचन. भक्तिमय सेवा एक्झॅक्टली करायची कशी असते. आणि त्याला त्याच्या आईनेच प्रश्न असा विचारलेला असतो की या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी मला एक्झॅक्टली काय करावं लागेल. आपल्या सर्वांची इच्छा आहे भक्तीमध्ये प्रगती करायची, हो की नाही? आणि म्हणून भगवान कपिल देव हे सांगतात, आणि हे इतकं महत्वाचं आहे की ते 4 वेळा रिपीट करून सांगतात.
आता आपण स्वतः बघायचं की आपण कुठल्या स्टेजला आहोत, ऑफकोर्स. आणि कसं करायचं, आपण स्वतः बघायचं आपण कुठल्या स्टेजला आहोत. आपल्याला जर वाटलं आपण या स्टेजला आहोत तर ऍक्च्युली आपण वरच्या स्टेजला असतो. ते वरच्या स्टेजलाच गृहीत धरून त्याचं औषध घ्यायचं. जसं कॅन्सर तुम्हाला डॉक्टरने सांगितलं पहिल्या स्टेजला आहे, दुसऱ्या स्टेजला आहे असं गृहीत धरूनच त्याचं औषध घ्यायचं. तर हे औषध काय असतं हे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, मग आपण थांबूया. याच्या पुढच्या श्लोकांमध्ये भगवान कपिल देव सांगतात, मी तिन्ही श्लोक वाचत नाही, नुसतं अर्थ वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिल्या श्लोकामध्ये भगवान कपिल देव सांगतात की आपल्या स्वतःच्या आणि इतरही जीवांच्या हृदयातील माझ्या अनुपस्थितीची अनुभूती होईपर्यंत मनुष्याने आपली विहित कर्तव्ये करीत पुरुषोत्तम भगवंतांच्या अर्च विग्रहाची अर्चना करावी. आता 4 श्लोकामध्ये सांगितलं की तुम्ही अर्चना, पूजा अर्चना अगदी परफेक्टली करत असाल, परंतु हे करत नसाल, प्रत्येक जीवाला समान आदर प्रेम देत नसाल, तर तुम्ही भक्तीच्या एकदम खालच्या थराला आहेत. परंतु पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की ते करत राहा, पूजा अर्चना करा, परंतु त्याच्या बरोबरच काय करा म्हणून सांगतात, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे हे तुम्हाला पूर्णपणे त्याची जाणीव होईपर्यंत काय करा, मनुष्याने आपली विहित कर्तव्ये करीत राहिलं पाहिजे. आता हे बऱ्याच जणांना कळत नाही. तुमच्यापैकी बरेचसे नवीन आहेत, काही बरेचसे जुने पण आहेत, त्यांना माझं हे सांगणं खडसावून सांगणं आहे. इथे भगवान कपिल देव सांगतात की सगळी पाप कर्म बंद करून वर्णाश्रमामध्ये आलं पाहिजे आणि मग पूजा अर्चा करत राहिलं पाहिजे. आपल्या वर्णाप्रमाणे आपल्या आश्रमाप्रमाणे काम करणे त्यालाच म्हणतात विहित कर्तव्य करणे, ज्याला सकाम कर्म म्हटलं. भले ते तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी करा, परंतु शास्त्रामध्ये दिलेली कामं करायच्या स्टेजमध्ये पहिल्यांदा आलं पाहिजे आणि ती कामं करत 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 भगवंतांची पूजा करायला पाहिजे, मग आपली भक्तीमध्ये प्रगती होते. आता सध्या स्थितीला काय झालंय, आपण शास्त्रातली कामं करतच नाही, वर्णाश्रमाचा कुठेही लवलेश राहिलेला नाही, पूर्णपणे वर्णसंकर समाजामध्ये आपण जगतोय. त्यामुळे आपल्यापैकी जवळजवळ 100% सगळेजण पाप कर्म करतोय. मग हे पाप कर्म करत असताना ह्या मत्सर्याच्या स्टेज मधून प्रगती करणे इम्पॉसिबल आहे. जसं नेहमी माझ्या लेक्चरमध्ये ही चर्चा असते की पाप कर्म म्हणजे काय, की आपण दुसऱ्यांचं शोषण करतोय. शेती आणि शेतीवर आधारित जीवन जर तुम्ही जगत नसाल, मग ती कुठलीही इंडस्ट्री असो, तुम्ही दुसऱ्याचं शोषण करत असता. एक तर कस्टमरचं शोषण करत असता, कामगारांचं शोषण करत असता, पृथ्वीचं शोषण करत असता. कोणाचं तरी शोषण केल्याशिवाय कुठलीही इंडस्ट्री चालत नाही. आणि मग शोषण जिथं आलं तिथे द्वेष आलाच, आपोआपच आला. द्वेष आला, निंदा आली, मत्सर आला, हो की नाही? ते कुणीच थांबवू शकत नाही. इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ युअर बिझनेस, प्रभुपाद म्हणायचे. तुमचा धंदाच तसा आहे, तुमचं कामच तसं आहे. तर भगवान कपिल देव सांगतात की पहिल्यांदा आपलं काम बदललं पाहिजे, वर्णाश्रमामध्ये स्थित झालं पाहिजे, मग भगवंतांची पूजा करत राहिली पाहिजे. आता हे थोडंसं अवघड वाटतं आपल्याला, एक्झॅक्टली डोक्यावरून चाललंय, हे करायचं कसं माहिती नाही मला. प्रभुपादांनी डिटेलमध्ये सांगितलंय करायचं कसं, पण दुर्दैवाने आपण कधी वाचतच नाही, प्रयत्न पण करत नाही हे करण्याचा, कारण आपल्याला आपलं सोडायचंच नाहीये. घाबरू नका. भगवान कपिल देव पुढच्या 2 श्लोकामध्ये अगदी प्रॅक्टिकल टिप्स पण देतात, परंतु हे पण करायला पाहिजे बरं का. पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात ते, की आत्मनश्च परस्यापि य करोत्योत उदरम. उदरम, उदरम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, उदरचा अर्थ काय असतो, पोट. तस्य भिन्न दृशो मृत्यूर विददे भय लुब्धमन भय मुलबनम. तर भिन्न दृष्टिकोनामध्ये जे लोक स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये थोडीशी भेदभाव व पक्षपात करतात, त्यांच्या ठाई मी मृत्यूच्या धगधगत्या अग्नीप्रमाणे मोठे भय निर्माण करतो. आता थोडीशी भीती घालतात कपिल देव.
आता इथे उदरचा शब्दशः अर्थ प्रभुपादांनी वापरलेला नाही आहे भाषांतरामध्ये, परंतु याचा सिंपल अर्थ आहे. प्रभुपाद इथे काय म्हणतात, जो स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये थोडासाही भेदभाव करतो किंवा पक्षपात करतो त्याच्यासमोर मी मृत्यू म्हणून भयभीत अवस्थेमध्ये येतो. जरा भीती वाटू दे. परंतु हा उदर हा शब्द इथे घेतला तर प्रॅक्टिकली लक्षात ठेवा, जो कोणी स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या उदरामध्ये फरक करतो त्याच्यासमोर भगवंत मृत्यूच्या स्वरूपाने येतात, भयभीत करण्यासाठी येतात. म्हणजेच काय, अगदी रोजच्या जीवनामध्ये बघायला गेलं तर जो कोणी स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या पोटामध्ये उदरामध्ये फरक करतो म्हणजे काय, की दुसरा उपाशी आहे तरी आपण त्याच्यासमोर खातो. विशेष करून गृहस्थाश्रमीयांचे हे कर्तव्य असतं. शास्त्र सांगतं की बाहेर जाऊन 3 वेळा तुम्ही म्हटलं पाहिजे कोणी उपाशी आहे का, कोणी उपाशी आहे का, कोणी उपाशी आहे का, आणि कोणी नाही आलं तर तुम्ही तुमचा प्रसाद घेतला पाहिजे. हे गृहस्थाचं कर्तव्य असतं. मी ऐकलं असेल बऱ्याचदा हे ऍक्च्युली. आजकाल कोणी करत नाही तसं. आणि प्रभुपाद आपल्या लेक्चरमध्ये सांगतात की आणि जर कुणी आलाच, हो मी आहे उपाशी म्हणून, तुमच्या घरात नसलं तरी त्याला द्यायचं असतं, तुम्ही उपाशी राहायचं असतं, त्याला द्यायचं असतं. हे गृहस्थाचं कर्तव्य असतं. त्यामुळे जो स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या पोटामध्ये फरक करतो, म्हणून बघा प्रभुपाद नेहमी म्हणायचे की या जगामध्ये प्रेम नाहीच आहे. आईचं पण प्रेम जे आहे ते पण शुद्ध प्रेमाच्या जवळ समान आहे, परंतु ते शुद्ध प्रेम नाही, कारण आई पण शेवटी स्वतःच्या मुलाच्या आणि शेजारच्या मुलाच्या पोटामध्ये फरक करतेच. आजकालची आई तर 100% करते कलियुगातली, हो की नाही. तर हे प्रॅक्टिकल टिप आहे तुमच्यासाठी, हो की नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये मात्र 3 महत्वाचे प्रॅक्टिकल टिप्स दिलेले आहेत भगवान कपिल देवानी. ते उद्यापासून तुम्ही फेक का होईना करायला सुरुवात करायची. इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं, करायला सुरुवात करा. एक भाव एक दिवस येतील. फेक इट टिल यू मेक इट. काय सांगतात भगवंत, अथमाम सर्वभूतेषु भूतात्मन कृतालयम अर्हयेध्याभ्यमानाभ्याम मैत्र्य भिन्नेन चक्षुषा. 3 गोष्टी सांगितल्या तिथे, दान, मान आणि मैत्री. म्हणून उदार हस्ते भेट देऊन आणि मान सन्मान देऊन मैत्रीपूर्ण व्यवहाराने आणि सर्वांकडे समभावाने पाहून मनुष्याने स्वरूपाचे सर्व प्राणी मात्रांमध्ये निवास करणाऱ्या माझी पूजा करावी. भगवंत सगळ्यांमध्ये आहेत, त्यांची पूजा कशी करायची तर प्रॅक्टिकली ते सांगतात की दुसऱ्यांना आपण भेट दिलं पाहिजे, भेट वस्तू दिले पाहिजेत, गिफ्ट दिले पाहिजेत, दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. दान, मान आणि मैत्री हे 3 शब्द सांगितले तिथे. हे प्रॅक्टिकली लक्षात ठेवा, कोणीही असू द्या. मग दान म्हणजे भेट देणे किंवा काही वस्तू दान देणे. म्हणून भारतामध्ये ही पूर्वापार आलेली परंपरा आहे दान धर्म करायची. जसं मागच्या श्लोकात आपण वाचलं की स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या पोटात फरक केला नसला पाहिजे. पूर्वीच्या काळात बघा तुम्ही, आणि अजूनही काही गावांमध्ये, खेडेगावांमध्ये, आता शहरात ही संस्कृती राहिलेली नाही, परंतु खेडेगावामध्ये तुम्ही जर गेला, तुम्हाला विचारत पण नाही चहा घेणार की नाही, पोहे घेणार की नाही, करून आणतात डायरेक्ट. तुम्ही कधी अनुभवलंय? आणि काही काही घरात तर बघायचं जबरदस्ती, अहो मी जेवण आलोय, नाही बसाच, इथपर्यंत येऊपर्यंत जेवायला घालतात. तो व्यक्ती पहिल्यांदा जरी घरी आलेला असला तरी ही भारतीय संस्कृती होती. दुर्दैवाने आपण मॉडर्न संस्कृतीचा इतका स्वीकार करतोय. नाही प्रभूजी, थोडस प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. मग विचारतो आपण, काय घेणार, चहा घेणार का, कॉफी घेणार का, सरबत घेणार, काय घेऊन आलाय. आपली पद्धत कशी होती, भरभरून खायला घालायचं. हे तर अन्नदान तर सर्वश्रेष्ठ दान असतं, भरभरून खायला घालायचं. बघा, जो दान करतो त्याच्यातला मत्सर आपोआप कमी होत जातो. आणि लहान मुलांना तुम्ही जर लहानपणापासून हे शिकवलं की नाही दान करायला, तो मोठं झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये मत्सर बित्सर येणारच नाही. कारण दानाचं हे वैशिष्ट्यच असतं. कारण मत्सर किंवा द्वेष म्हणजे काय, माझं काहीतरी त्याला द्यायचंय किंवा त्याच्याकडे आहे कारण माझ्याकडे नाही. बरोबर की नाही, साध्या सोप्या शब्दामध्ये. जेव्हा आपण दान देतो तेव्हा आपलं स्वतःहून आपण दुसऱ्याला देत असतो.
मत्सर करायचा विषयच येत नाही. द्वेष करणार तरी कसा, मी स्वतःहून दिलेला आहे. लोभ पण कमी होतो, द्वेष मत्सर तर कमी होतोच, लोभ पण कमी होतो. लोभ म्हणजे काय, सगळं मला पाहिजे. आता मी जेव्हा स्वखुशीने दान देतो तेव्हा लोभ आपोआप कमी होतो. म्हणून बघा, जे चिंगूस लोक असतात ते भयानक लोभी असतात, हे ऑटोमॅटिकली असतात. द्वेषी पण असतात, ऑटोमॅटिकली द्वेषी पण असतात. आणि तसं होऊ नये म्हणून लहानपणापासूनच आपण ही सवय लावायची. आपल्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला द्यायला शिकवायचं, घ्यायला शिकवायचं नाही. चल म्हणायचं, आज आपण सगळ्यांना जाऊन दान देऊया, आज तुझा वाढदिवस आहे, हा आनंद घे, तू दुसऱ्याला देण्यात काय आनंद असतो तो आनंद घे. दान मान, दुसरं सांगितले दान मान. मान म्हणजे काय, मान देणे. म्हणून आपली ही संस्कृती होती. आपले जे वडीलधारे होते ते कसेही असले तरी आपल्याला त्यांचे पाया पडायला लावायचे. आपल्याला लहानपणी नमस्कार कर, मी का पडू काकाचे नमस्कार, तो तर दारू पिऊन येतो, वडीलधार तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, नमस्कार कर. ही आपली संस्कृती होती. आता आपण मॉडर्न झालो. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोष्टीला मान द्यायला शिकवलं जायचं आपल्याला. सूर्यामुळे आपण जिवंत आहोत, सूर्याला मान दिलं पाहिजे. झाडं झुडपं यांच्यामुळे आपल्याला बरंच काही मिळतं, त्यांची पूजा कशी करायची शिकवलं आपल्याला. वटाची पूजा करायची शिकवली, वेगवेगळ्या झाडांची पूजा. भूमातेकडून आपल्याला बरंच काही मिळतं, भूपूजा करायला शिकवली. गोमाता आपल्याला बरंच काही देते, गोपूजा करायला. ही आपली संस्कृती होती. सगळ्यांना मान द्यायचा, आपल्या वडीलधाऱ्यांना मान द्यायचा, लहान मुलांना मान द्यायचा. आमचा मुलगा जेव्हा जन्मलेला तेव्हा इतक्या चांगल्या संघामध्ये होतो आम्ही. असे भक्त आम्हाला परत कधी संघ मिळाला नाही. ऍक्च्युली तिथे एक प्रभूजी होते. दररोज आम्ही सत्संगला गेलो की पहिल्यांदा आमचा मुलगा मला वाटते 4-5 महिन्याचा होता तेव्हा, 3-4 महिन्याचा, 4-5 महिने, एकदम यंग, 4-5 महिन्याचं बाळ. तर पहिल्यांदा गेले की त्याचे पाय धरायचे, डोकं टेकवायचे, म्हणायचे की हा शुद्ध भक्त आहे, अशुद्ध होईपर्यंत आम्हाला आशीर्वाद दे म्हणायचे. आणि त्यांचं वय 60च्या वर होतं. भगवा घातलेले ते हे होते, काय नाव त्यांचं, रूप समथिंग. अमेझिंग. ही आपली संस्कृती होती ऍक्च्युली. प्रत्येकाला मान द्यायचा, प्रत्येकाला मान द्यायचा. मग तुम्ही दान करायला लागला, असं हे प्रत्येकाला मान द्यायला लागला. फेक का होईना द्यायला सुरुवात करा उद्यापासून. बघा, तुम्हाला 1 महिन्यामध्ये तुम्हाला सवय होऊन जाते. फेक इट. ठीक आहे, मनामध्ये भाव नाही तरी पण सुरू करा उद्यापासून वागायला. एखादा व्यक्ती आपल्याला शिव्या देतो किंवा उलट बोलतो, त्याला पण मान द्या. थोडं मनात वाईट वाटू दे तरी पण देऊन या, मान देऊन या, नंतर बघूया काय वाईट वाटलं ते. सवय लावा स्वतःला या गोष्टींची. मग हा मत्सर जो रोग आहे तो निघून जातो. आणि तिसरं काय सांगितलंय, दान मान आणि मैत्री. आपलं जे वागणूक आहे, आपला जो व्यवहार आहे तो मैत्रीपूर्वक असला पाहिजे. प्रत्येकाशी मैत्रीपूर्वक असला पाहिजे. आजकाल खूप वाईट वाटतं ऍक्च्युली, हे जे सोशल मीडिया आपण ज्याला म्हणतो, युट्यूब, व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक, यांना म्हणतात सोशल मीडिया, पण हे सगळे अँटी सोशल आहेत. माणसाला सोशल व्हायला शिकवतच नाहीत, हे माणसाला अँटी सोशल व्हायला शिकवतात. कारण एका इंटरनेटच्या पडद्याच्या मागे आपण बसलेला असल्यामुळे आपल्याला वाटतं की आपण कसंही कमेंट केलं तरी चालतं, काही लिहिलं तरी चालतंय. आता आम्ही थोडेसे व्हिडिओज टाकायला लागलोय महिना 1.5 महिन्यापासून. बरेचसे लोक काही अक्षरशः शिव्या लिहितात कमेंटमध्ये. मी तुम्हाला कधी सांगितलं नाही, काल परवाच ऍक्च्युली. पहिली गोष्ट म्हणजे वाईट वाटतंय. आणि त्यांची नावं पण बघितली मी, सागर पाटील, काल एक बघितलं संतोष माने, हे सगळे हिंदू लोक आपले. ठीक आहे, तुम्ही एखाद्याशी सहमत जरी नसला तरी तुम्हाला आदरानं बोलायचं पण तुमच्या आई वडिलांनी शिकवलं नाही. आणि हा धाडस कुठून येतो? हा धाडस या सोशल मीडिया, इंटरनेटमुळे येतो.
आपल्याला वाटतं की बस समोरासमोर असल्यावर थोडीशी भीती असते आपल्याला, तोंडातून शब्द हे काढू का नको. इंटरनेटमुळे काय कसंही. अमेरिकेमध्ये अक्षरशः यंग मुलं मुली जीव देतात इंटरनेटवरती दादागिरी झाल्यामुळे. त्याला ट्रोलिंग काय म्हणतात, नॉट ट्रोलिंग, व्हॉट इज दॅट कॉल्ड, शाळेमध्ये दादागिरी, बुलिंग, इंग्लिश शब्द आहे बुलिंग. बुलिंग म्हणजे रॅगिंग, इंडियामध्ये रॅगिंग म्हणतात, कॉलेजमध्ये वगैरे रॅगिंग करतो ना. आणि इंटरनेटवरती जास्त वाढलंय. तर आपला व्यवहार हा प्रत्येकाशी मैत्रीपूर्वक असला पाहिजे, भले आपण त्याला जाणतो न जाणतो काही फरक पडत नाही. आता समाजामध्ये या स्टेजला आपण गेलेलो आहे, आपण ओळखत पण नाही त्या व्यक्तीला आणि त्याने आपलं काही नुकसान पण केलेलं नाही आहे. तो फक्त येऊन विचारतोय की दादा एवढं थोडा पत्ता सांगता का. आपण कशात तर वैतागलेलो असतो, 4 शिव्या देतो आपण त्याला. भारत आपला फेमस होता, कुणी असा पत्ता विचारला तर त्याला तिथपर्यंत नेऊन सोडून येण्यामध्ये फेमस होता. आज आपल्याला नुसतं वळून सांगायचं होत नाही, इतक्या द्वेषी झालेलो आहे आपण, निंदेच्या स्टेजला गेलेलो आहे. आणि भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर हे थोडं प्रॅक्टिकली लक्ष दिलं पाहिजे. हा भाव असला पाहिजे, ही प्रवृत्ती, आपला ॲटिट्यूड हा सदैव मैत्रीपूर्वक असला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये देखील भगवंत सांगतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र्य करुणा एवचा. माझा जो भक्त आहे समे प्रिय, भगवंत मला कोण प्रिय आहे, भगवान श्रीकृष्ण सांगतात मला कोण प्रिय आहे, जो कुणाचाही कधीही द्वेष करत नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां, कधीच कोणाचा द्वेष करत नाही. मैत्र्य करुणा एवचा, मैत्रीपूर्ण करुणामयी वागणूक असतं त्याचं प्रत्येकाशी. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. थोडासा उशीर झालेला आहे, 8:11 झालेले आहेत. एक छोटासा विषय राहतो, तो म्हणजे याचा अर्थ कुणाला मारायचंच नाही का चुकीचं झालं तरी. एखादा व्यक्ती चुकीचं वागत असेल तर त्याची तक्रार करायचीच नाही का, असं नाही. याचा अर्थ असा नाही बरं का. भगवंत अर्जुनाला हे सगळं मैत्री करुणा सगळं सांगतायत की तू उठ, युद्ध करायचंय, समोरच्याला मारायचंय. मग हे थोडंसं कन्फ्युजन होतं आपलं. आपण फेक ह्युमिलिटी दाखवायला लागतो, फेक विनम्रता दाखवायला लागतो. आणि मग फेक विनम्रता दाखवायला लागल्यावरती मग कोणी पण येतं आणि आपल्याला मारून जातं, जसं आता बांगलादेशमध्ये झालं परवा. कुणी चुकीचा वागत असेल त्याला दंड देणे ही पण एक प्रकारची विनम्रताच असते. पण त्याची एक, आपल्या भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर त्याची एक पद्धती असते. तर विग्रहांच्या समोर कधीच जोरजोराने ओरडायचं नसतं, विग्रहांच्या समोर कधीच जोरजोराने भांडायचं नसतं. भक्तांमध्ये वैर असतील तर ते आपल्या वरिष्ठांना जाऊन सांगायचे असतात. काही तुमची तक्रार असेल, या भक्तांनी असं केलं, या भक्तांनी चोरी केली, या भक्ताने मर्डर केला, काही पण असू दे, ते तुम्ही तुमच्या वरिष्ठांना जाऊन सांगितलं पाहिजे. त्यांनी जर ऍक्शन घेतला नाही तर त्याच्या वरिष्ठाला जाऊन सांगितलं पाहिजे. कुणीच नाही ऐकलं तर भगवंतांना सांगितलं पाहिजे. भगवंत तुम्हाला ज्ञान देतील, जसं अर्जुनाला दिलं, उठ शस्त्र घे आणि तू ऍक्शन घे, काहीतरी सांगतील. परंतु एक वैष्णव शिष्टाचार असतो, सदाचार असतो, तो आपण पाळला पाहिजे, हे पण लक्षात ठेवा. या सगळ्याचा अर्थ असा अजिबात नाही की कुणी चोरी करतोय, कुणी रेप करतोय, बलात्कार करतोय, कुणी मर्डर करतोय तर ते आपण सगळं सहन करायचं नाही. शास्त्र हे पण सांगतं की तुम्ही नुसतं बघत जरी असला तिथे तरी तुम्ही पापी होता, आणि तुम्हाला माहिती आहे त्याची तक्रार तुम्ही करत नाही तरी तुम्ही त्या पापामध्ये सहभागी होता. त्यामुळे अन्यायाचा, अत्याचाराचा प्रतिकार, ऍक्शन हे तर घेतलंच पाहिजे. याचा अर्थ असा नसतो. प्रभुपाद उदाहरण देतात की सगळ्या जीवांना समान दृष्टीने बघायचं. याचा अर्थ असा नाही की वाघ समोर आला तर त्याला दंडवत प्रणाम करायचंय. तो दंडवत प्रणाम जसा केलाय तसाच घेऊन टाकेल तुम्हाला. त्याचं कर्म आहे, त्यामुळे त्याला वाघाचं शरीर मिळालेलं आहे. माझ्यासाठी तो घातक आहे, परंतु भगवंत त्याच्याही शरीरामध्ये परमात्मा म्हणून आहेत, असं म्हणून त्याचा द्वेष करायचा नाही, हरे कृष्ण म्हणायचं, लांब राहायचं आपण. हे थोडंसं प्रॅक्टिकली शिकायचं. हरे कृष्ण.
हा विषय खूप मोठा आहे, तरी थोडक्यात आपण घेतला. आणखीन कधीतरी याच्यावरती 2-3 असे सेशन घेऊया आपण. इथेच थांबूया आज. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, धन्यवाद. हरे कृष्ण. कोण विचारतंय का प्रश्न? आधी मी विचारू का? कोण विचार? हॅलो, विचारा. हा, तर प्रभूजी आताच आपण सोशल मीडिया बद्दल बोललो ना, तोच प्रश्न होता माझ्या. फेसबुक तुमचा दर्जा फार खाली घसरलेला आहे आणि सोशल आता तुम्ही आपण बघता तर काही प्रॉब्लेमच नाही. तुम्ही जे सांगितलं ते सगळे लागू आहे, ते मान्य आहे. तर प्रभूजी कधी कधी आपला संबंध होता, इच्छा नसताना पण आपण कधी बाकीचे इतर धर्माचे लोक आपल्यामध्ये चिखलफेक करतात, भर चौकात स्टेजवर देवी देवतांचा अपमान करतात, शिव्या, अक्षरशः शिव्या पण देतात. त्यांना काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल आणि ते सोशल मीडियावर टाकतात पण. अशा वेळेस तर आपल्यासारख्या भक्तांचं मन फार विचलित होत. तर म्हणजे काय त्याला काय म्हणजे काय उपाय करायला लागेल म्हणजे? आणि हे तर सर्रास चाललंय, इव्हन पॉलिटिक्स मध्ये चाललंय आणि बरेच असे 2-3 कम्युनिटीज आहेत मला काय देवी देवतांबद्दल अनादर करतात. मला नाही तुमचा प्रश्न कळाला मला, परंतु मला असं अजिबात वाटत नाही की भक्तांचं मन विचलित होतं. भक्तांचं मन विचलित झालं असतं तर प्रभुपादांचे उपदेश आदेश ऐकून आपण वर्णाश्रमाची स्थापना केली असती. कुठल्याही मंदिरामध्ये कुठल्याही भक्ताला वर्णाश्रमामध्ये 0 इंटरेस्ट आहे. कसलं मन विचलित होतं तुमचं? विचलित मन घेऊन सोशल मीडियावरती परत त्यांच्यासारखेच घाणेरडे कमेंट करणे हे वर्णाश्रम नाहीये. वर्णाश्रमाचा अर्थ आहे, श्रील प्रभुपाद सांगतात, तुमच्यामध्ये क्षत्रिय निर्माण केले पाहिजेत, तुम्ही ब्राह्मण निर्माण केले पाहिजेत, क्षत्रिय निर्माण केले पाहिजेत, वैश्य निर्माण केले पाहिजेत, शूद्र निर्माण केले पाहिजेत. ह्याचं कुठे ट्रेनिंगच दिलं जात नाही आपल्याला. नुसतं बोलून काय उपयोग? हे असे करतात आणि ते तसे करतात, हा सगळा दिखावा असतो. आजच मी वाचलं की जी कंपनी बीफ म्हणजे गाई म्हशींचं मांस एक्सपोर्ट करते, त्या कंपनीने बीजेपीला 2 करोड रुपयाचं बॉन्ड मध्ये दान दिलेलं आहे मागच्या मतदानामध्ये. कसले हिंदुत्ववादी? हे बोगस हिंदुत्ववादी आहेत सगळे, आणि आपण पण बोगस भक्त आहोत. काही वाटत नाही आपल्याला. हे काही वाटलं असतं तर या मागच्या 60 वर्षामध्ये आपण क्षत्रिय निर्माण केले असते, हो की नाही? कुठे काय वाटतंय आपल्याला? काहीच वाटत नाही. सोशल मीडियावर वाटून उपयोग काय? खऱ्या अर्थाने याच्यावरती काम कोण करणार? आणि असं नाहीये की तुमच्या आचार्यांनी सांगितलेलं नाहीये, तुमच्या आचार्यांनी ऍक्च्युली हेच करायला सांगितलंय, तरी पण आपण करत नाही. 50 वर्ष झाली. आपल्याला वाटतं की आपण जप करतोय, 4 नियमांचे पालन करतोय, मंदिर खूप मस्तपैकी चालवतोय, झाली आपली भक्ती. वर्णाश्रम हे श्रील प्रभुपादांचं उरलेलं 50% काम आहे. प्रभुपादांनी आपल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की परिस्थिती एवढी बेकार येणार आहे की लोक तुमच्या शेतावरती पण अटॅक करायला येणार आहेत. त्यावेळी तुम्ही तुमच्याकडे बंदूक असले पाहिजेत. हे प्रभुपादांचं वाक्य आहे. आपण याच्यावरती ऍक्शनच घेत नाही. नुसतं विचलित होऊन काय उपयोगाचं आहे? जसं परवा मी म्हणालो, 2 वर्षापूर्वी पण अटॅक झाला होता. त्यातून आपण काय शिकलो? काही नाही शिकलो. उलट आपण सांगतोय की प्रभुपादांनी एवढे पैसे दिले होते दान म्हणून, आणि त्याची परतफेड तुम्ही अशी करताय. प्रभुपादांनी कधी दान दिलंच नव्हतं. नुसतं डोनेशन आणि मंदिर चालवणे एवढंच डोक्यात आहे आपल्या. आता इतके वर्ष, 60 वर्ष झाली, एकाला पण वाटत नाही की प्रभुपादांचं उरलेलं 50% काम करायला आपण काहीतरी सिरियसली काहीतरी केलं पाहिजे. कोणालाच वाटत नाही. त्यामुळे मला नाही वाटत तुम्ही जे म्हणता विचलित होतंय, कोणी विचलित होत नाही. विचलित झाला असतं 60 वर्षात काहीतरी केलं असतं. विचलित व्हायचंच असेल तर खऱ्या अर्थाने व्हा विचलित.
उठा. आपल्या पुढच्या पिढीला क्षत्रियाचं ट्रेनिंग द्या. लाठी काठी शिकवा, तलवारी चालवायला शिकवा, बंदुका चालवायला शिकवा, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवा. इथे आपल्याला ट्रॅफिक पोलीस अडवला तरी आपल्याकडे लायसन्स, रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स सगळं असून पण आपण त्याला 100 रुपये देऊन येतोय. कोण भांडणार म्हणून? अंगात दमच नाही आपल्या. कुठले विचलित होणार, काय करणार आपण? हो की नाही? आता तुम्ही म्हणाल माझं वय झालंय, मी काय करू? पुढच्या पिढीला हे ज्ञान द्या, पुढच्या पिढीला प्रोत्साहन द्या, पुढच्या पिढीला ट्रेनिंग द्या. तुम्ही काय बसून आहात घरी? आणि हे तुम्हाला एक आश्चर्याची म्हणजे धक्कादायक गोष्ट मी सांगतो की हे कमी होणार नाही. कलियुगामध्ये हे वाढतच जाणार आहे, अक्षरशः वाढत जाणार आहे, तुमच्या डोळ्यासमोर वाढत जाणार आहे. आणि मग आपण प्रयत्न करत नाही, त्यामुळे आपण त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. आपण बोट आपल्याकडेच दाखवलं पाहिजे. शेम ऑन यू, नॉट शेम ऑन देम, शेम ऑन यू. प्रभुपादांनी एवढ्या सिरियसली सांगून गेलेत. प्रभुपाद अक्षरशः प्रभुपादांचे शेतीविषयी आणि वर्णाश्रमाविषयी तुम्ही लेक्चर जर ऐकला काही काही, तुम्हाला असं वाटेल की प्रभुपाद एवढे चिडलेत का? कारण कुणीच करायला तयार नाही. तेव्हा पण कुणी तयार नव्हतं, आता पण कुणी तयार नाही. काय करतोय आपण? उद्या तुमचं खायचं प्यायचं बंद होणार आहे. हे काहीच नाही ऍक्च्युली. देवी देवतांचा अपमान करणे, मूर्ती तोडणे काहीच नाही. उद्या तुमचं खायचं प्यायचं बंद होणार आहे, तुमच्या पुढच्या पिढीचं. मी नाही सांगत, प्रभुपादांनी सांगितलेलं. काय करतोय आपण याच्याबद्दल? आणि काय म्हणतात त्याला, करोनामध्ये त्याची एक झलक मिळालेली आहे आपल्याला. सगळे मंदिर मेसेज पाठवायला सुरू केलेले, आमचा धान्य साठा संपलेला आहे, प्लीज आम्हाला काहीतरी द्या. बऱ्याचशा मंदिराकडे शेत जमीन पण आहे, परंतु कुणी करायला तयार नाही. प्रभुपादांचं काल परवा आम्ही एक लेक्चर ऐकत होतो, वाचत होतो ऍक्च्युली. प्रभुपाद त्याच्यामध्ये म्हणतात, हे सगळे ब्रह्मचारी लोक बसलेत का? यांच्या हातात फावडे का नाहीत? यांच्या हातात नांगर का नाही? हे करायला लागलेत काय? हे प्रभुपादांचे शब्द आहेत. आपण काय करतोय? आपण काहीच करत नाही. आणि तुम्हाला एवढं वाईट वाटत असेल या सगळ्याचं, तर तुम्ही फेसबुक वगैरे सगळं बंद करून टाका. ऍक्च्युली आपल्याला फेसबुक वापरायची काही गरजच नाही. माझं स्पष्ट मत आहे, फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळं बंद करा. सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो, वापरायचं असेल तर भगवंतांच्या सेवेमध्ये वापरा, नसेल तर बंद करा. तुम्हाला काही गरज नाहीये. सिनियर सिटीजन्स, वरिष्ठ लोकांना तरी फेसबुक बिसबुक ते कशाला शिकतायत? इथे सगळे थर्ड क्लास लोकच भरलेले आहेत. तुम्ही त्यांच्याशी कधीही कॉम्पिट करू शकत नाही. पण बरेच म्हातारे लोक मी बघितलेत की फेसबुक वगैरे अकाउंट ओपन करतात, कारण त्यांचा टाइमपास होत नाही. टाइमपास होत नाही याचा अर्थ तुमच्याकडे भरपूर टाइम आहे. ज्या अर्थी तुमच्याकडे भरपूर टाइम आहे, त्या अर्थी तुम्ही सगळा टाइम भगवंतांच्या सेवेमध्ये वापरला पाहिजे. का नाही वापरत आपण? प्रभूजी लोक हे ऑलरेडी 50-60च्या वरचे आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम अजिबात डिलीट करून टाका फोनवरचा. तुमचा काही संबंधच नाही आहे तिथे. भगवंतांची सेवा म्हणून वापरत असाल तर वापरा, नसेल तर ते डिलीट करून टाका तुमच्या फोनवर. व्हॉट्सअपचे ग्रुप्स पण बरेचसे बंद करून टाका, तुम्हाला काही संबंध नाही आहे त्याचा. आणि सेम माताजी ज्या घरामध्ये सेवा करतात, ज्या स्वयंपाक घरामध्ये सेवा करतात, शेतामध्ये सेवा करतात, त्यांना सोशल मीडियाची काही गरज नाही. फेसबुक, इंस्टाग्राम सगळं डिलीट करून टाका, काही गरज नाही आहे तुम्हाला. जर काही इमर्जन्सी असेलच, शेजारच्या गल्लीत कोणाचा खून झाला वगैरे, ते तुम्हाला लोक आपोआप येऊन सांगतात. तुम्हाला हे वापरायची काही गरज नाही. आपण हे पाळत नाही, काय करणार?
कृष्ण प्रभूची इंस्टाग्राम म्हणजे हे कधीतरी बघितलं असतं, त्यात घडून नाही जात, कधीतरी डोळ्यासमोर येतं. ते अवॉइड करता येत नाही म्हणून म्हटलं. नाही, थोडस कठोर बोलल्याबद्दल थोडस ते फॉलो बिलो अजिबात करत नाही, कधीतरी एकदम डोळ्यासमोर येतं, वाचलं जातं त्याच्यामुळे, बाकी काय. थोडस कठोर बोलल्याबद्दल माफ करा, परंतु सारखं सारखं म्हणणे आणि त्याच्यावर ऍक्शन काहीच नाही घेणे हे मूर्खपणाचं काम आहे ऍक्च्युली. तुम्ही विचलित होता ना, मग तुम्ही काहीतरी केलं पाहिजे त्याच्याबद्दल. आणि प्रभुपादांनी आपल्याला मार्ग दिलेला आहे कसं करायचं, काय करायचं. तुम्ही तुमच्या मंदिरातल्या वरिष्ठांना जाऊन सांगा, हे प्रभुपादांनी दिलेला मार्ग आहे, ह्याच्यावरती आपण काय करू शकतो का, आपण शेती करू शकतो का, आपण क्षत्रियांना ट्रेनिंग देऊ शकतो का, आपण वर्णाश्रमावरती काय करू शकतो का. प्रभुपादांची पुस्तकं वाचून नाही तर उपयोग काय, तर आपण त्याच्यावरती ऍक्शन घेणार नसलो. ही आपली जबाबदारी आहे ऍक्च्युली. आपण जर आता ऍक्शन घेतलं नाही तर आपली पुढची पिढी भयानक परिस्थितीमधून जाणार आहे आणि त्याचा सगळ्याचा दोष आपल्यावर येणार आहे. तुम्ही याच्याबद्दल काही केलं नाही, तुम्हाला माहित होतं तरी तुम्ही याच्याबद्दल काही केला नाही, पुढची पिढी आपल्याकडेच बोट दाखवणार आहे. वी मस्ट आपण केलं पाहिजे ऍक्च्युली याच्याबद्दल काहीतरी. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी. हरे कृष्ण. यस प्रभूजी. हा, आमच्याकडे इस्कॉन सेंटर वगैरे नाही आहे, पण आम्ही मंदिरात भजनाला वगैरे जातोय. मग अशा ठिकाणी काही काही लोक अपसांप्रदायिकरित्या किंवा भक्तीच्या थोडस वेगळ्या रीतीनं वर्तणूक करत असतात, म्हणजे दांभिकपणा वगैरे अशा गोष्टी. मग अशा लोकांच्याकडे बघून कधी कधी निराश व्हायला होते. मग हा त्यांच्याविषयीचा द्वेष भावाचा आहे का दुसरं काय आहे? बायबलमध्ये एक म्हण आहे आणि ती आपल्या ग्रंथामध्ये पण बऱ्याचदा सांगितली जाते, ती म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या पापाचा द्वेष करा, त्या पाप्याचा द्वेष करू नका. त्याचं जे कृत्य आहे त्याचा द्वेष करा आणि त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करा. आणि तो समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील त्याच्या भल्यासाठी असला पाहिजे, माझ्या सुखासाठी नसला पाहिजे. मला बरं वाटतंय 4 वाक्य बोलल्यावर म्हणून आपण बोलतो बऱ्याचदा, तर तो बदलला तर त्याच्या भल्यासाठी आहे या उद्देशातून त्याला आपण 4 शब्द सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. अशा लोकांना कधी कधी स्ट्रॉंगली सांगावं लागतं, कधी कधी माइल्डली सांगावं लागतं, डिपेंड्स तो ऐकून घेणाऱ्यातला आहे की नाही. काही लोकांना बॅन करावं लागतं, येऊ नका परत तुम्ही मंदिरात म्हणून, त्यात की काही चुकीचं नसतं. परंतु हे ठरवायचं कसं, ते ठरवायचं कसं चाणक्य पंडित आपल्याला सांगतात की तुम्ही त्या पोझिशनला असाल तर तुम्हाला ती ऍक्शन घेतलीच पाहिजे. म्हणजे तुमचा अधिकार असला पाहिजे ती ऍक्शन घ्यायची. नसेल तर अधिकारी व्यक्तीकडे तुम्ही त्याची तक्रार केली पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी जमत नसतील तर मग चाणक्य पंडित सांगतात की एक तर सहन करा, नसेल तर सोडून द्या. जेव्हा सहन होत नाही तेव्हा सोडून द्यायचं, संघ सोडून द्यायचा, त्यांचा संघ सोडून द्यायचा किंवा त्यांना सांगायचं तुम्ही येऊ नका. हे ऍक्शन घ्यावे लागतात याचा अर्थ. परंतु या सगळ्यामध्ये भाव शुद्ध ठेवणे हे महत्वाचं असतं की आपण तर कशासाठी आपल्याला ठेच पोचली किंवा आपली इंद्रिय तृप्तीला काहीतरी अडवा आलेला आहे म्हणून तर आपण क्रोधित होत नाही, म्हणून तर आपण ते दांभिक आहेत, परंतु त्याला रेजिस्ट करायचं म्हणून मी पण दांभिक होऊन काही अर्थ नाही. तर तो भाव नसला पाहिजे, भाव शुद्ध असला पाहिजे आपण. आणि विशेष करून जेव्हा ही लोक घरातली असतात, म्हणजे जवळची असतात, पती पत्नी, मुलं, आई वडील, भाऊ बहीण वगैरे, तेव्हा एक गोष्ट मी बघितलेली आहे की
ते बदलत नाहीत, त्यामुळे आपल्याला त्रास होत राहतो आणि आपली त्यांना सोडायची इच्छा नसते. त्यामुळे जसं चाणक्य पंडितांनी सांगितलं की बदलायचा प्रयत्न करा, नाही बदलले तर सहन करा, नाही सहन करता आलं तर सोडून द्या. पण ही सोडून द्यायच्या स्टेजला कुणी जात नाही, कारण आपल्याला असं वाटतं यात पण आपलाच गर्व असतो, अभिमान असतो की हे असे कसे काय बदलत नाहीत, माझं सांगितलेलं ऐकत कसं काय नाही. जगातले बरेच लोक आहेत जे तुमचं ऐकणार नाहीत. सोडून द्यायला शिकलं पाहिजे आपण. लेट इट गो. सांगायचा प्रयत्न मी केला, त्यांनी नाही ऐकलं, त्याचा दोष आहे, त्याचं नुकसान आहे. भगवंतांकडे मी प्रार्थना करतो की त्याला सद्बुद्धी मिळावी. याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. माझ्या मनामध्ये द्वेष नाही, परंतु मी त्याचा संग पण करू शकत नाही. सोडून दिलं पाहिजे, सोडून द्यायला शिकलं पाहिजे. बरेच लोक सोडून द्यायला शिकत नाहीत, त्यामुळे त्रास खूप होतो त्यांना, मग मनाची शांती भंग होते, हो की नाही. बऱ्याचदा कन्फ्युजन याच्यात असतं की ती लिमिट कशी ठरवायची, ती स्टेज कशी ठरवायची, ती लिमिट कशी ठरवायची. तर याच्यासाठी थोडंसं वाचन असलं पाहिजे, श्रवण असलं पाहिजे, आणि एखादा मार्गदर्शक गुरु वगैरे असेल तर अजून चांगलं असतं. त्याच्याशी आपण चर्चा करू शकतो की अशी अशी कंडिशन आहे, शास्त्राप्रमाणे तुम्हाला काय वाटतंय, आपण ऍक्शन घेऊ शकतो का, सोडून देऊ शकतो, काय केलं पाहिजे. तर हे थोडंसं आपल्या गुरूंसोबत मार्गदर्शक जे कोणी असतात आणि शास्त्राचा संदर्भ घेऊन ठरवायचं असतं. कारण स्वतः जरी ठरवायला गेलो तर त्यात पण आपला अहंकार मध्ये येऊ शकतो. हे थोडस लक्षात ठेवायचं आपण. गुरु याच्यासाठीच असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. प्रभूजी, आता असं फेस्टिवल वगैरे घेतात मंदिरात किंवा बाहेर इस्कॉन केंद्रांच्या मध्ये, मग तिथं असं सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतात. मग त्याच्यात कसं लहान मुले वगैरे डान्स घेतात ते ठीक आहे, पण जास्त कॉलेजला जाणाऱ्या वगैरे मुली ह्या जर नृत्य वगैरे असे कार्यक्रम घेत असतील तर मग ते बरोबर चुकीचं आहे? पूर्णपणे चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. माताजींनी कधीही डान्स केला नसला पाहिजे, आणि तो म्हणजे पूर्वीच्या काळात पण माताजी लोक डान्स करायचे, परंतु शास्त्र सांगतं की ते फक्त आपल्या पतीसाठी असतं. परपुरुषासमोर डान्स करणे हे वेश्येचं काम असतं. त्यामुळे 13 वर्षाच्या पुढील मुलींनी याच्यामध्ये भाग घेतला नसला पाहिजे. ऍब्सोल्युटली झिरो, नो. याला संदर्भ काय, प्रभुपाद एकदा सांगतात की प्रभुपादांच्या प्रभुपादांच्या मित्राच्या मुलगीला बघायला आले होते, का प्रभुपादांच्या मित्राच्या बहिणीला बघायला आले होते, आणि प्रभुपाद पण त्या घरात तेव्हा गेले होते. तर जेव्हा मुली बघण्याचा जो कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रश्न विचारतात वगैरे, तुझं नाव काय सांग वगैरे वगैरे, झाल्यानंतर तुझे छंद काय आहेत, गायला येतं, डान्स शिकलेला आहे वगैरे वगैरे. मग ते असं सगळं चर्चा होता. तो जो सासरा होता, होणारा सासरा म्हणजे मुलाचा वडील, तो म्हणाला की हो, गायला, डान्स वगैरे, नृत्य पण येतं, थोडंसं गाऊन नृत्य करून दाखवशील का आम्हाला. तर प्रभुपाद म्हणाले की माझा मित्र इतका चिडला, त्या क्षणाला त्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं. माझी मुलगी काय तुमच्यासमोर डान्स करायला डान्स शिकली काय. आणि मग प्रभुपाद त्या लेक्चरमध्ये समजावून सांगतात की ही भारतीय संस्कृती होती. अगदी घरातल्या वडीलधाऱ्यांसमोर देखील डान्स केला नसला पाहिजे, ही भारताची संस्कृती होती. पती समोर फक्त अलाउड आहे, बाकी कुठेच अलाउड नाही, ही भारताची संस्कृती होती. आणि दुर्दैवाने ती आपण आता नष्ट करत चाललोय. खूप वाईट अवस्था आहे. हे डान्स वगैरे केलं नसलं पाहिजे. मोठ्या मुलींनी अजिबात त्याच्यामध्ये भाग घेतला नसला पाहिजे. हे बंद केलं पाहिजे. ऍक्च्युली आमच्या इथे पण होत होतं. मी एक दिवस सांगितलं यांना की इथून पुढे बंद करा. धन्यवाद प्रभूजी.
हरे कृष्ण, दंडवत पुन्हा प्रभूजी. हरे कृष्ण, दंडवत पुन्हा. प्रभूजी, तर प्रभुपाद असं म्हणतात ना, चॅन्टिंग, डान्सिंग आणि फेस्टिंग असं प्रभुपाद म्हणतात ना, मग ते डान्स म्हणजे नृत्य केलं तर काय वाईट आहे? भगवंतांच्या ह्याच्यामध्ये भाव विभोर होऊन जर नृत्य केलंय काय अडचण काय आहे? कारण इस्कॉन मध्ये नाचणारे काय असं डॉल्बीच्या ठेक्यावर नाचणारे नाहीत, ते अगदी सुरात एक तालात आपल्या ह्याच्यामध्ये नाचतात, ड्रमच्या तालावर वगैरे. ते हे चुकीचं कसं होऊ शकते? तुम्ही कधीतरी या मोठ्या मंदिरात वगैरे जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल चुकीचं कसं होऊ शकतंय. माणूस हा स्वभावताच सगळ्यांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्या भावना कितपत शुद्ध असतात ते कोण सांगणार? तुम्हाला मी पाहिजे तर इंटरनेटवरती बरेचसे आपले भक्तांचे व्हिडिओज वगैरे दाखवू शकतो, जिथे फक्त आणि फक्त दुसऱ्यांना आकर्षित करून घेणे हा भाव आहे, भगवंतांना संतुष्ट करणे हा भाव नाही आहे. या काही मर्यादा त्याच्यासाठीच घालून दिलेल्या आहेत. प्रभुपाद नेहमी सांगतात की स्त्री आणि पुरुषामधलं आकर्षण हे आपल्या या जगात बांधून ठेवण्याचं मेन कारण आहे. मेन कारण हे आहे, त्यानंतरचे बाकीचे कारण आहे. आणि म्हणून हे नियम बंधन आहेत. ऍक्च्युली प्रभुपादांनी डान्स करायला सांगितलंय, परंतु ते सेपरेटली डान्स करायला सांगितलं, एकमेकांच्या समोर नाही, स्टेजवरती नाही. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की हरिनाम संकीर्तनाला किंवा रथयात्रेला देखील पुढे एकदम एक समान साड्या नेसून एक समान डान्स कोरिओग्राफ करून केलं जातं, ते पण चुकीचं आहे. ऍक्च्युली शास्त्र असं सांगतं की तुमच्याकडे तीळ मात्र जरी कुणाचं आकर्षण झालं तरी त्याच्यातून जो भाव निर्माण होतो, ते जे त्याच्यातून जे पाप निर्माण होतं त्याच्यामध्ये सगळे सहभागी असतात, पुरुष स्त्री सगळे. जे मी उदाहरण मगाशी दिलं ते पण प्रभुपादांनीच उदाहरण दिलेलं आहे, आणि तेव्हा पण ते काही डॉल्बीवरती नाचणार नव्हते, भरतनाट्यम वगैरे क्लासिकल डान्स करूनच दाखवणार होते. त्याला पण त्यांनी नाही म्हणून सांगितलं, होणाऱ्या सासऱ्यासमोर नाही म्हणून सांगितलं नाचायला. हे प्रभुपाद समजावून सांगतात त्या उदाहरणामध्ये, त्या लेक्चरमध्ये. येस, भगवंतांसाठी डान्स करायचा आहे आपण, तो पण धामडधिंगा नाही करायचा. आणि माताजी आणि प्रभूजींना त्यासाठी सेपरेट जागा दिलेली असते मंदिरामध्ये, आणि त्याच्यासाठी नियम सांगितलेले आहेत. प्रभुपादांच्या काळामध्ये सगळ्या माताजी फॉरेनच्या होत्या, तरी पण सगळ्या फुल स्लीव्स, फुल पदर, फुल साडी वरती असायच्या. आता किती जण असतात सांगा? प्रभुपादांचंच आपण ऐकत नाही. मग प्रभुपादांचं असं सिलेक्टिव्हली ऐकून काय उपयोग आहे? प्रभुपादांनी सांगितलंय डान्स करा, प्रभुपादांनी अजून 10 गोष्टी पण सांगितल्या, त्या पण ऐकल्या पाहिजेत. आपण सगळं ऐकलं पाहिजे. जे आपल्याला आवडते तेवढंच एकच ऐकून कसं चालेल? नाही, बरोबर आहे. ऐकायचं तर सगळं ऐकायला पाहिजे. प्रभुपादांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलंय की 14-15 वर्षाच्या पुढच्या मुलींनी साडीच नेसली पाहिजे. छातीचा जो भाग असतो तो कमीत कमी 2 मॅक्झिमम 3 लेअरनी झाकलेला असला पाहिजे. संन्यासाला हे सगळं बोलायची काय गरज आहे? कारण आपण या आज कलियुगामध्ये या घाणेरड्या स्टेजला पोहोचलेलो आहे, म्हणून संन्यासाला येऊन सांगावं लागतं या गोष्टी. प्रभुपादांनी डोक्यावर पदर घ्या म्हणून 1000 वेळा सांगितलेलं आहे, 1-2 वेळा नाही, 1000 वेळा. कोण घेतं सांगा? कोण घेतं? सकाळी मला आमच्या सत्संग मधल्या एका प्रभूजींनी एक व्हिडिओ पाठवला. म्हणले हे मी बघू का? मग मी थोडस बघितलं, तर त्याच्यामध्ये माताजी लोकांना असंच दाखवलंय, डोक्यावर पदर नाही, काय नाही, कसेही बोलतात, पुरुषांशी कसेही मिक्स होतात, कसेही वागतात. प्रभुपादांच्या नावावरती प्रभुपादांनी जे सांगितलंय त्याच्या विरुद्ध वागून आपण प्रचार करतोय.
तुम्हाला खरोखरच प्रभुपादांनी माताजींचा व्यवहार, माताजींचे कसं असलं पाहिजे ऐकायचं असेल, वाचायचं असेल, तर त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलंय भक्ती विकास महाराजांनी, ते वाचा. आज की नारी कल की संस्कृती म्हणून हिंदीमध्ये पण त्याचं भाषांतर केलेलं आहे. मदर्स अँड मास्टर्स. 90% त्या पुस्तकामध्ये प्रभुपादांचे वाक्य आहेत. आणि हे कॉमन सेन्स आहे ऍक्च्युली. हे समजावून सांगायची पण काही गरज नाही, परंतु कलियुगामध्ये हे समजावून सांगावं लागतं. हे दुर्दैव आहे आपलं. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. नंदग्राममध्ये खूप छान उत्तर दिलं, धन्यवाद खूप खूप. गेलो होतो ना भक्ती विकास महाराजांचं नंद. कोण बोलणार आहे काय? थांबू काय मी? हा, 1 मिनिट प्रभूजी. कारण प्रभूजी आता काही भक्त लोकांमध्ये म्हणजे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेले तिलक असतोय, कंठी असते गळ्यात प्रभूजी, आणि असं रील्स बनवणे, केसरी कामे वगैरे सोडून असं बरोबर वाटत नाही. मग त्यांना आपण म्हणजे आपल्यापेक्षा ज्युनियर जर असेल तर त्यांना आपण तसं सांगितलं पाहिजे का? कशा प्रकारे सांगितलं पाहिजे ते आपल्याला बरोबर वाटत नाही. बरोबर, मग त्यांना आपल्याला सांगायचं तरी आहे, मग ते डायरेक्टली सांगणं बरोबर आहे का? कशा प्रकारे सांगितलं पाहिजे? आता हा रूल सगळ्यांना लागू होतो. मगाशी एक प्रश्न विचारलेले प्रभूजी, त्यांना पण लागू होतो. सगळ्यांना लागू होतो. कशा प्रकारे सांगितलं पाहिजे? कशा प्रकारे सांगितलं पाहिजे? शास्त्राचा किंवा पूर्व आचार्यांचा संदर्भ देऊन सांगितलं पाहिजे. एवढी सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची की शास्त्रात कुठे सांगितलेलं आहे किंवा पूर्व आचार्यांनी कुठे सांगितलेलं आहे. याचा संदर्भ असला तरच आपण बोलायचं, नसेल तर बोलायचं नाही. त्याच्यासाठी आपल्याला थोडंफार माहिती असलं पाहिजे. आणि याचा अर्थ असाही नाहीये की प्रत्येकाने विद्वान झालं पाहिजे, प्रत्येकाने श्लोक लक्षात ठेवले पाहिजे. तुम्हाला लक्षात राहत नसतील तर सिंपल तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकता की या प्रभूजींनी सांगितलंय, पाहिजे तर मी त्या प्रभूजींकडून तुम्हाला शास्त्रात कुठे सांगितलंय ते आणून देतो. एवढं सांगायचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण, धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. यस प्रभूजी, प्रणाम. नंदग्रामच्या ऍक्च्युली बऱ्याच वेळा सांगायचं हे विसरलो. नंदग्रामच्या मंदिरमध्ये ना माताजींच्या आणि आरतीला सुद्धा हे भक्ती विकास महाराजांनी मध्ये कर्टन पडदा आहे. येस. हरे कृष्ण. म्हणजे मंदिरात पण त्यांनी केलंय सेपरेट. होय, भक्ती विकास महाराज जनरली याच्याबद्दल खूप स्ट्रिक्ट वागतात आणि बरेच लोक त्यामुळे त्यांनाच नावं ठेवतात. एक कॉमन सेन्स विचार करा की आजपर्यंत स्ट्रिक्ट नियम पाळून कोणाचं पतन झालेलं नाहीये. जो नियमांमध्ये शिथिलता आणतो तिथे पतनाचे जास्त चान्सेस असतात. हे कॉमन लॉजिक आहे. तुम्ही याच्यापेक्षा 10 पटीने स्ट्रिक्ट वागला तरी अजून पतनाचे चान्सेस कमी होतात. परंतु जिथे नियमांना शिथिल केलं जातं तिथे पतनाचे चान्सेस वाढतात. हा कॉमन सेन्स आहे. दुर्दैवाने भक्ती विकास महाराजांचा खूप तिरस्कार केला जातो या गोष्टीसाठी, अनफॉर्च्युनेटली. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. निंद्याबद्दलचं एक माझं हे होतं की आपण जनरली म्हणजे एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे तुझी प्रगती होती. येस. आता तसं एखाद्या आपल्या भक्तांच्या वगैरे निंदा केली, त्याची जर प्रगती होत असेल तर त्याला कसं हे करायचं? पण या म्हणीचा अर्थ असा आहे की जो भक्तिभावामध्ये प्रगती करत आहे त्याने सदैव अशी अपेक्षा केली पाहिजे की लोकांनी माझी निंदा करावी.
आणि जर तुम्हाला आतून अशी अपेक्षा असेल की लोकांनी माझी वाहवा करावी, माझी प्रशंसा करावी, ते तुमच्यासाठी डेंजरस असतं. अजून 4 जण मला माझे दोष काढणारे येऊ देत, कारण 4 जण मला येऊन किती मस्त काम केलं म्हणून म्हणणारे येऊन, नकोच म्हणायचं आपल्याला, नकोच आहेत ते. कारण थोडीशी जरी प्रशंसा झाली आणि माझा अहंकार वाढला तर काही खरं नाही. त्यामुळे निंदकाचं घर शेजारी का असावं, तर तो माझा अहंकार वाढवत नाही कधी. भले मला कधीतरी क्रोध येईल त्याच्या बोलण्याने, तसा पण अहंकार वाढेल, परंतु ऍटलिस्ट तो माझी प्रशंसा तरी करत राहणार नाही. या दृष्टिकोनातून ती म्हण असते ऍक्च्युली. आणि हे आध्यात्मिक दृष्टिकोन झाला. दुसरा दृष्टिकोन त्याच्यामध्ये असा असतो की कुणी तुमच्या चुका सांगताय तर ऍक्च्युली तुम्ही खुश झालं पाहिजे, तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजे. त्याच्यामुळे कळालं तरी फिक्स करू शकतो. त्यामुळे असा शेजारी असलेला बरा असतो, तो आपल्याला सांगेल हे चुकतंय, हे चुकतंय, हे चुकतंय. तर आता कलियुगामध्ये विनाकारण निंदा करणे ही एक नवीन प्रथा आहे. कलियुगामध्ये नाही, आधीपासूनच आहे, परंतु कलियुगामध्ये जरा जास्त केलं जातं. अशा वेळेला आपण इग्नोर करायला शिकायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण काय करतो, थोडस खुन्नस वैरभावाने वागायला लागतो आणि मग आपल्या मनाची पण शांतता सगळी भ्रष्ट करून टाकतो. कितीही वाईट वागलेलं असलं, कितीही विचित्र वागलेलं असलं तरी आपल्याला काय करायचंय, त्यांची प्रगती ते बघून घेतील, आपण आपल्या भगवंतांच्या कामामध्ये लागायचं, विसरून जायचं सगळं. परंतु बऱ्याच लोकांना थोडस रिव्हेंज, थोडं बदला घ्यायची इच्छा लगेच मनामध्ये येते. त्यांनी असं केलं मग आपण का असं करू नये. मग त्याच्यामध्ये आपण आपली स्वतःची मनस्थिती बिघडवून टाकतो. तुम्हाला हेच अपेक्षित होतं का? मला कळालं नाही तुमचा एक्झॅक्टली प्रश्नाचा दुसरा भाग. त्याची प्रगतीसाठी विचारलं नाही, त्याची त्यामुळे प्रगती होणार होती असं म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ असा काढतात लोक की निंदकाचं घर असावे शेजारी, म्हणजे त्यासाठीच. हा, माझी प्रगती होते हमखास. निंदकाचं घर शेजारी असलं तर माझी हमखास प्रगती होणार, कारण तुम्हाला बरेचसं शिकायला मिळतं, बरेचसे शिकायला मिळतं. आणि भगवंताची अरेंजमेंटच करत असतात ऍक्च्युली. आपल्याला जो त्याच्यात फ्रस्ट्रेट होतो ना, तो फ्रस्ट्रेट होऊन तो काही शिकत नाही. परंतु वाईट संबंध, वाईट शेजारी, वाईट मित्र, याच्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळत असतं. आपल्या चुका सुधारायला मिळत असतात, प्रगती कशी करायची हे शिकायला मिळत असतं, आणि आपण त्याच्यातून प्रगती करत असतो. इझी होतं ऍक्च्युली. प्रशंसा करणाऱ्याचं कधीच शेजारी घर असू नये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभू. ओके, आज 8:47 झालेत, त्यामुळे आज आपण इथेच थांबूया. उद्या आपला शेवटचा दिवस असणार आहे. शेवटचे 3 सेक्शन राहिलेत त्या पुस्तकातले, की मित्र नातेवाईकांसोबत कसं वागलं पाहिजे. उद्याच्या ह्याच्यामध्ये हे पण आहे, स्त्री आणि पुरुषांमध्ये व्यवहार कसा असला पाहिजे, आणि घरी भक्तीचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. थोड्याफार प्रमाणात दिलेलं आहे, अगदी डिटेलमध्ये दिलेलं नाही, पण ते उद्या वाचून आपण संपवायचं आहे. आणि भद्र पौर्णिमेच्या शुभ दिनी आपण नवीन भगवद्गीता सुरू करायची आहे. नवीन भगवद्गीता काय म्हणायचं, बॅच. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण.